हो हो येस. सर. अ, देव्हारे सरांना नमस्कार. गीता मॅडमना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण सरांकडून प्रत्यक्ष पत्रिका वाचन याविषयी जाणून घेणार आहोत. जन्माच्या वेळी ग्रहांच्या स्थितीनुसार आपली जन्मकुंडली बनत असते, जी आपल्याला व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे गुणधर्म, ताकद, कमकुवतपणा याबद्दल अंतर्दृष्टी प्रदान करते. याचे वाचन करून भविष्यातील घटना जाणून घेऊन जीवनाच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन व सल्ला आपण देऊ शकतो. याविषयीचे विवेचन आज आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार सगळ्यांना. पहिल्यांदा कुलकर्णी मॅडमनी स्वागत केले तर त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. आणि इत्यादी सर्व आदरणीय, त्यामध्ये दळवी साहेब आहेत, कुबल मॅडम आहेत, चव्हाण मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. आज एक नवीन पत्रिका आपण विचार करणार आहोत. तर त्या नवीन पत्रिकेमध्ये शिवलग्न आहे आणि इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो. जातक जे आहे ते सरकारी क्षेत्राशी संबंधित कार्य करत होतं आणि त्या ह्याच्यावरती मॅडम आता तुम्ही तारीख लावा पहिला आणि पत्रिका हे करा, डिस्प्ले करा. मग ही तारीख आहे 1/3/1968. मॅडम जरा रिपीट करा, माझं हा बरोबर दिसत कर नाही मला. सांगते सर. 1 मार्च 1968 तारीख आहे. जन्मवेळ संध्याकाळी 6:25 आहे आणि जातक पुरुष आहे आणि स्थळ मुंबई आहे. सगळ्यांनी तारीख लिहून घेतली का? तुम्हाला अभ्यास करायला हम्म. चांगलं होईल. हो सर. येस. हो. आता मॅडम मुख्य पत्रिका जी आहे ना, होय लग्न होय. कुंडली, हो लावते. ती लावा. हे झालं का सगळ्यांचं? हो हो झालं मॅडम. हो मॅडम. हा हो मग झालंय. हो हो लावते. हे बघा सर, लावली सिंह लग्नाची हा, पत्रिका. तेव्हा लग्नाची पत्रिका आहे ही. हम्म. आता ह्या लग्न पत्रिकेमध्ये लग्ने सप्तमात आहे, हम्म. कुंभ राशीत आहे, लग्नी गुरु आहे आणि षष्ठ स्थानामध्ये बुध शुक्राची युती आहे, धनस्थानामध्ये केतू आहे आणि अष्टमात 4 ग्रह आहेत. आता हे अष्टमात 4 ग्रह असल्यामुळे जातक हा सरकारी क्षेत्राशी संबंधित नोकरीला होता आणि त्या जातकाला म्हणजे आपण गोचर सुद्धा पाहिलं आणि मूळ पत्रिका जर पाहिली तर मूळ पत्रिकेमध्ये लग्नी गुरु लग्नेश हा कुंभ राशीत असल्यामुळे जातक हा सरकारी म्हणजे केंद्रीय सरकारमध्ये चांगल्या हुद्द्यावरती कार्यरत होता, यूपीएससीची परीक्षा देऊन. त्यानंतर त्या ठिकाणी बुध शुक्र जे आहेत ते षष्ठ स्थानामध्ये आहेत, ती उपचय स्थान आहेत आणि षष्ठ जो आहे तो त्या ठिकाणी अष्टमात गेलेला आहे, तो विपरीत राजयोग आहे. आणि अशा वेळेला आपल्याला माहिती आहे की आता सध्या 7.5चं हे चालू आहे. तर जसं कुंभ राशीमध्ये शनी महाराजांनी प्रवेश केला आणि 6 महिन्यानंतर जातकाच्या ज्या काही मागील कारवाई होत्या त्या सगळ्या उघडकीस आल्या. दुसरी गोष्ट की अष्टम स्थानामध्ये चंद्र आहे, मीन रास आहे, लग्नी गुरु आहे, जातकाचा संबंध फायनान्शियल सेक्टरशी होता. आणि तुम्हाला कल्पना आहे की आता कुंभ राशीमध्ये जेव्हा शनी महाराज भ्रमण करत होते तेव्हापासून फायनान्सच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या तक्रारी आणि बऱ्याच लोकांना अटक झालेली आहे. त्याच्यामध्येच ही व्यक्ती आहे. आता हे अष्टमातले 4 ग्रह हे शनी मंगळाची युती ही जवळपास अंशात्मक आहे.
16 आणि 17 अंशाचं दिसतंय. 16 अंश 17 दिसतं तुम्हाला? होय सर, दिसतंय ना. हो सर, दिसतंय. सोबत अंगारक योग सुद्धा आहे, प्रेतशाप योग सुद्धा आहे, विषयोग सुद्धा आहे, ग्रहण योग सुद्धा आहे. असे हे 4 योग अष्टमात आलेले आहेत. आणि षष्ठस्थानाच्या याच्यातून जेव्हा काही गोष्टी घडत गेल्या तर जातक फॉरेन ट्रेडशी संबंधित काही गैरव्यवहार केलेले आहेत जातकाने. जसा चंदा कोचरला आजन्म कारावासाची शिक्षा झालेली आहे आणि ती पण फायनान्शियल सेक्टरमध्ये अडकली. ICICI बँकेच्या याच्यातून 2.5 कोटी रुपये पगार होता महिन्याला, तरी सुद्धा हा प्रश्न उपस्थित झाला. मग आपण शुक्रवारी चंदा कोचरची पत्रिका मांडणार आहोत. निर्णय लागलेला आहे ना, त्याच्यामुळे आता मांडायला हरकत नाही. याच्यामध्ये आपण पाहिलं तर लग्नेश सप्तमात कुंभराशीत असल्यामुळे कुंभराशी शासन प्रशासकीय ह्याची जी रास आहे, जसं की मकर आणि कुंभ, तर त्या क्षेत्रामध्ये जातक सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला आहे. चतुर्थेश अष्टमात आहे, सप्तमेश अष्टमात आहे आणि लग्नेश सप्तमात आहे. ह्याला ज्या 3 ग्रहांची साथ होती ती गुरु, बुध आणि शुक्र आणि सूर्य, असे हे 4 ग्रह याला सपोर्टेड प्लॅनेट म्हणून आपण विचार केले. बाकीचे 5 ग्रह जे आहेत ते कम्प्लिटली निगेटिव्ह आहेत. म्हणजे त्यांचे स्थानं जी आहेत ती तिथे ते प्रसन्न नाही आहेत. म्हणजे त्यांना ती गोष्ट चांगला फलादेश द्यायला आला नाही. त्यात शनी मंगळाची युती कधी ना कधीतरी जातकाला संकट येणार हे निश्चित आहे आणि ते घडलेलं आहे. म्हणजे पत्रिका वाचते वेळी तुम्हाला जे ग्रहस्थिती आहे ती कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये कार्मिक फळ जे असतं ते फळ आत्ता शनी महाराजांनी दिलेलं आहे. अजून खटला उभा राहिलेला नाही आणि फार मोठी अफरातफर झालेली आहे. तर गुरु हा तसा त्या मनाने बघितलं तर लोभाचा कारक आहे, लाभाचा पण कारक आहे. तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे जो भाग्येश आहे तो अष्टमात आहे आणि तो मीन राशीत आहे. मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की मीन राशीच्या याच्यामध्ये असणाऱ्या काही ज्या ग्रह आहेत ते माणसाच्या जीवनामध्ये शेवटच्या काळामध्ये हानी पोहोचवतात. तशी ह्या पत्रिकेमध्ये जी शनी मंगळाची युती, राहू शनीची युती, मंगळ राहूची युती, चंद्र शनीची युती, राहू चंद्राची युती, अशी ही सगळी गडबडीत असणारी जे संचित धन होतं ते सगळं गेलेलं आहे. वाममार्गाने संचित धन केलं होतं, संचित केलं होतं. आता प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या घटना घडल्या, पोझिशन चांगली मिळाली, तर माणसाला एकदा जे काही यश मिळतं त्यानंतर दुर्बुद्धी होते. त्याला आपण बघितलं दशमेश जो आहे तो षष्ठस्थानामध्ये बलवान आहे, बुधयुक्त आहे. मग जेव्हा बुध शुक्राची युती असते तर षष्ठस्थानाचा अधिपती बुध आहे, पण शुक्र सुद्धा त्याच्यासोबत असेल तर हरकत नाही. मग तसंच ह्याने फॉरेन ट्रेडमध्ये बराच आर्थिक घोटाळा केल्यामुळे आणि तिथे परदेशाशी संबंधित असणारं जे काही प्रकरण उघडकीस आली आणि त्याच्यामुळे सरकारने त्याच्यावरती कारवाई केली, तर मला वाटत नाही की हे लवकर काही प्रकरण बाहेर निघेल, त्याला बाहेर निघता येईल. पण जसं की बरेच मोठे मोठे याच्यामध्ये अधिकारी अडकलेले आहेत, चुकीची लोन प्रोव्हाइड केलेली आहेत आणि तो घोटाळा जो साधारणतः 1500 कोटी रुपयाचा आहे, कंपन्यांना कर्ज वाटप वगैरे करणं असं तसं. तर त्याच्यामुळे ही पत्रिका अशा तऱ्हेची आहे. त्याच्यामध्ये सप्तमेश अष्टमात ती पण चांगली गोष्ट नाही, लग्नेश सप्तमात ही सुद्धा चांगली गोष्ट नाही. ते प्रशासकीय स्थान वगैरे मिळालं, दॅट इज डिफरंट. पण आपण गेल्या वेळेला विचार केला होता की आपल्या जो काही आपलं लग्न असेल त्याच्या समोरचं शत्रुस्थान आहे, म्हणजे लग्नेश हा शत्रूच्या राशीमध्ये विराजमान आहे. इत्यादी ग्रह आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी
त्या जातकाच्या जीवनामध्ये आलेल्या जे काही धनसंग्रह केला होता तो सगळा संपुष्टात आलेला आहे. आणि अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. महादशा वगैरे आपण नंतर लावूत, पण गोचर लावणं हे फार महत्वाचं आहे. आणि जी काही केस आहे ती अजूनही केंद्रीय जाच यंत्रणेच्या हातामध्ये आहे. मग आता तिथे तुमचं मत काय आहे? जसं पत्रिका तुम्हाला वाचायची आहे, तुम्हाला काय सुचतंय किंवा त्याच्याबद्दलचा तुमचा विचार काय असेल, कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला, बाकी पत्रिका समोर लावलेलीच आहे. नवमाशामध्ये सुद्धा लग्नेश शिवनवमासच आलेला आहे, तो वर्गोत्तम आहे. आणि मॅडम ही पत्रिका लावता नवमाशाची? होय होय सर, लावते. हे बघा लावली. लग्नेश अष्टमात आहे राहुल. हो, तो त्याच्यामध्ये अष्टमात गेलेला आहे, राहू आहे. तोही चांगला नाही. म्हणजे हे सगळं जे आहे ते अशा तऱ्हेने घडलेलं आहे. मुळातला चंद्र सुद्धा वृश्चिक राशीमध्ये आलेला आहे, वृश्चिक नवमाशामध्ये. तर मग तिथे जातकाच्या जीवनामध्ये जे काही घडलेलं आहे ते कशामुळे घडलं असेल? चांगलं पद पण मिळालंय, चांगल्या गोष्टी पण मिळाल्या आहेत. नवमाशामध्ये दशमात गुरु आलेला आहे, त्याच्यानंतर शुक्र लाभस्थानामध्ये आलेला आहे. शनी मंगळाची जी अंशात्मक युती आहे ना ती धनु नवमाशामध्ये आली आहे बघा. होय सर. दॅट इज बॅड रिझल्ट, म्हणजे ती असू नये. म्हणजे हे शनी मंगळ एकमेकाच्या युतीत जेव्हा येतात त्याला भयंकर काही घटना अशा घडतात की माणसाचं जे राहिलेलं आयुष्य, जे शिल्लक आयुष्य म्हणतो आपण, ते सगळं संपुष्टात येतं. तर आता बघितलं तर हे शिल्लक आयुष्यच उरलेलं आहे. आणि त्या ठिकाणी जातकाला जसं 1968 आणि आता 60 वर्षाचा होईल, म्हणजे आता 57 वर्षाचा आहे, 57 वर्ष. ही जी अशी मोठी घटना घडली, म्हणजे पूर्ण आयुष्य जे काही भाग्याने मिळालं होतं पूर्वसंचित, त्याच्यानंतर कार्मिक जे होतं त्याच्यानंतर हे सगळं असं तयार झालं. आणि जातकाला फार मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतंय. आणि याच्यामध्ये कितीही पैसे खर्च केले, जप्ती आलेली आहे पूर्णपणे. आणि ती परराज्यातली केस आहे, म्हणून त्या ठिकाणी ते गुन्हा आहे, तो गुन्हा सुद्धा असाच तऱ्हेचा आहे. आता तुम्हाला पत्रिकाच्या बाबतीमध्ये काय वाटतं, कसं, तुम्हाला किती अभ्यास आहे? एक लक्षात घ्या, आपण हा जो वर्ग आहे तो तुमच्या प्रवचनाचा आहे. म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्या पत्रिकेमध्ये, तुमचे विचार मांडायचे आहेत. तुम्हाला पत्रिका वाचन करायचं आहे, प्रत्यक्ष पत्रिका वाचन, म्हणजे तुम्ही वाचन करायचंय की हे असं असं या पत्रिकेमध्ये दोष आढळतात, चांगल्याही गोष्टी होतात, त्याच्यावरती गोचर पण आपल्याला विचार करायचा आहे. आणि गोचरीच्या अनुषंगाने सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की कुंभ राशीमध्ये शनी महाराजांनी 6 डिग्री जेव्हा प्रवेश केला त्याला लग्नात असलेल्या गुरुला तिथे त्या ठिकाणी कॅच केलं. आणि पहिल्या 30 वर्ष अगोदर जेव्हा जातकाच्या ह्याच्यामध्ये आलो तेव्हा जातक हा वयाने कमी होता, म्हणजे तो काळ जो होता तो 94-95 सालातला होता. पण आता जातक मॅच्युअर झाला आणि सप्तमातला शनी जे वय असेल त्याला अनुसरून तुम्ही गोचरीचा त्याला यश मिळणं किंवा अपयश मिळणं याचा विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी शनी भरपूर देऊन पण जातो आणि नंतर दिलेलं सगळं घेऊन पण जातो. तर दोन्ही बाजूचा फलादेश हा सर्व ग्रहांच्या बाबतीमध्ये लागू होतो. मग आता इथे ही पत्रिका सोडवायची आहे, तुमची उत्तरं पाहिजेत, तुमचा अभ्यास फार महत्वाचा आहे. तुम्हाला तुम्हीच कुंडली वाचणार आहात असं समजून त्या ठिकाणी सगळ्यांनी आपापली निर्धास्तपणे कुठल्याही तऱ्हेची मनामध्ये अशी भीती न बाळगता तुम्ही त्याची उत्तरं शोधायची आहेत आणि चर्चा करायची आहे. सर मी बोलू? हो, येस मॅडम.
बोला. आता मी अजून काही सूक्ष्मांश वगैरे काहीच पाहिलेलं नाहीये. आता तुम्ही नववांश कुंडली दाखवली, पण हम्म, प्रथम दर्शनी पत्रिका पाहिल्यानंतर हे लक्षात येतं, जसं तुम्ही म्हणालात की लग्नेश सप्तमात बसलाय आणि तो कुंभ राशीत बसलाय, त्यामुळे त्याला शासकीय नोकरी प्राप्त झालेली आहे. पण षष्ठ स्थान हे नोकरीचं स्थान आहे हम्म, आणि षष्ठ स्थानाचा स्वामी हा अष्टमात गेलेला आहे. तुम्ही हम्म. म्हणताय तसा हा विपरीत राजयोग झालाय, हो. पण विपरीत राजयोगामध्ये षष्ठाचा स्वामी हा अष्टमात गेल्यामुळे त्याला जे काही धन प्राप्त झालेलं आहे, त्यांनी हम्म, जी काही कोणत्याही पद्धतीने जी संपत्ती प्राप्त केलेली आहे ती कमी संघर्षामध्ये किंवा 2 नंबरच्या मार्गाने अशा पद्धतीने त्याला संपत्ती मिळण्यासाठी हा विपरीत राजयोग कामी आलेला आहे. हम्म, हम्म, दुसरं की राहू, मंगळ, शनी आणि चंद्र हे हम्म. चारही ग्रह जे एकत्र बसलेले आहेत ते मगाशी तुम्ही चर्चा केली त्यामुळे मी पुन्हा सांगणार नाही, पण अंगारक योग, विष योग, शनी मंगळ हा योग आणि आत्ता शनीचं शनीवरून जे भ्रमण सुरू झालं हो. 12व्या राशीत, हम्म, तेव्हा हम्म. याचा आणि आता ह्याची रिटायरमेंट, कारण 57 वर्ष याला पूर्ण झालेली आहे, हो. तेव्हा रिटायरमेंटचे तर म्हणजे त्या वयात तो एज मध्ये आलाच. त्या ह्याच्यामध्ये त्याला जे काही पकडलं गेलं किंवा तो जो सापडला त्याच्यामध्ये, तर आत्ताच्या घडीला अजून एक गोचर कारणीभूत असं झालं की हम्म, लाभस्थानामध्ये गुरुचं गोचर चालू आहे आणि हम्म, सप्तम स्थानामध्ये ओरिजिनल सूर्य जन्मस्थ आहे, तिथून हम्म. राहूचं भ्रमण चालू आहे. म्हणजे इथे बरोबर. सुद्धा सूर्य हा नोकरीचा कारक ग्रह हम्म, लग्नेश आहे आणि तो सरकारी नोकरीमध्ये आहे, तिथे राहूचं भ्रमण झालं. म्हणजे पुन्हा इथे सुद्धा ग्रहण योग झाला. म्हणजे हम्म, सप्तमात ग्रहण योग, राहू गुरुची सप्तमावर दृष्टी, म्हणजे हम्म. हा जो काही परिणाम होणार होता त्या परिणामामध्ये ग्रहण योगामध्ये वृद्धीच झाली आणि त्याला प्रत्यक्षात त्या फ्रॉडसाठी किंवा अटकेसाठी सामोरं जावं लागलं. हम्म. असं हा ह्या गोष्टी मला प्रथम दर्शनी दिसत आहेत. आणि मंगळ शनी हा सुद्धा योग तुम्ही म्हणता तसं नेहमीच माणसाला अडचणीत आणतो. आत्ताच्या घडीला सुद्धा पण लग्नामध्ये मंगळाचं भ्रमण चालू आहे, हम्म. लग्नात केतूचं भ्रमण चालू आहे आणि मंगळाची दृष्टी, 8वी दृष्टी ही अष्टम स्थानावर पडलेली आहे. हो. म्हणजे मंगळाचं सुद्धा मंगळावरून भ्रमण चालू आहे. ह्या अशा अटीतटीच्या प्रसंगामध्ये जातक अडकलेलं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीने तो ट्रॅप झालाय. ट्रॅप होऊन साधारणतः मॅडम 2 वर्ष होऊन गेलेत. हो काय? कळलं का? अच्छा हो, अच्छा. 2 वर्ष हा झालेली आहेत. जसं हा तुम्हाला मी उदाहरण देतो. हा एक व्यक्तीला 2.5 कोटी रुपये पगार, 2,70,00,000 रुपये पगार प्रत्येक महिन्याला होता, हा तरी सुद्धा तिथे व्हिडिओकॉनमध्ये भ्रष्टाचार केला हा आणि आज तिला काल शिक्षा फरमावलेली आहे जन्मठेपेची. हा आता विचार करा की एका स्त्रीला एवढं मोठं पद आणि पहिल्या बँकिंग क्षेत्राशी संबंधित एवढा हा पगाराचं जे काही हे आहे, जसं आता HDFCचे डायरेक्टर आहेत, त्यांना 1 कोटी रुपये पगार आहे महिन्याला. हा हा पण हिला 2.5 कोटी, हो. 2,70,00,000 रुपये पगार पर मंथ. हा एवढं असताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या जोडीदार म्हणजे दीपक कोचर जो होता, त्याला हा त्याची साथ मिळून काहीतरी चुकीच्या गोष्टी केल्या आणि बँकेला फार मोठा प्रचंड लॉस झाला आणि ते प्रूव्ह झालं. हा आणि आता त्या सगळं गेली 4 वर्ष चालूच आहे ते सगळं. जमनालाल बजाजमध्ये शिक्षण झालं, बॉम्बे युनिव्हर्सिटी मधून सगळं हे झालं, बँकेमध्ये चांगला पगार मिळाला, पद मिळालं, CEO झाले, पण तरी सुद्धा जे काही कर्म असतं ते सुटत नाही. तसंच या व्यक्तीला सुद्धा अतिशय चांगल्यापैकी यश मिळालं, लग्नी गुरु आहे. हो. तर त्या ठिकाणी असा जो भाग आहे तो त्याच्यामध्ये दर्शवला गेला. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी कशामुळे घडतात, तर हे आपल्याला थोडंसं म्हणजे यदाकदाचित तुमच्याकडे आलेलं जातकाला तुम्ही पूर्वसूचना देऊ शकता
किंवा जातक अडचणीत असेल तर तुम्हाला तो विचारेल की मला हे असं दुःख का झालं, तर त्याच्यावरती त्याला तुम्ही बाब सांगू शकता. विवेचन म्हणजे त्याला सांगू शकता की असं असं प्लॅनेटरी पोझिशन असल्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागलं. आता त्यामध्ये शनी मंगळाची ही जी अंशात्मक युती आहे ना, ही ही महत्वाची. युती अतिशय वादग्रस्त आहे. आता पुन्हा मी तुम्हाला सांगितलं की आयुष्य जवळपास संपण्याच्या जवळपास आहे. त्याच्या वेळेला हे संकट आल्यानंतर माणसाने कसं जगायचं, हार्डली हाऊ मच, किती काळ जगू शकेल आणि किती सामोरं जावं लागेल. मानसिक विचाराच्या बद्दल बघितलं तुम्ही तर पूर्णपणे कोलमडण्याचं हे चिन्ह तुम्हाला दिसतंय. आणि त्यात हे जो अष्टमातला चंद्र ज्याला आपण म्हणतो की तिथे बालारिष्ट योग, होय. त्या तो बालारिष्ट पण विपरीत योगाचं राजयोग आलाय सर. येस, कारण तो 12व्या स्थानाचा अधिपती अष्टमात अष्टम आले. स्थानात असल्यामुळे तो सुद्धा एक राजयोग कारकच आहे. तर मग असं असताना सुद्धा त्या ठिकाणी मार्केट सुद्धा पाहिलं पाहिजे. आणखी कोणाला काही सुचतंय तर सांगा. प्रत्येकाने, चव्हाण मॅडम तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा. कुबल मॅडम सर तुम्हाला काय वाटतं आपण सांगा. बोला. सर बोलू. हा हा बोला. सर, आपण जर गुरुचा म्हणजे नवम्याच्या दृष्टीचा जर विचार केला तर गुरु, तर तो सुद्धा म्हणजे गुरुपासून येतं नवम स्थान तिथे मेष राशीत आहे, म्हणजे हो मंगळच आहे. हो आणि सूर्यापासून जर 10वं स्थान बघितलं तर ती वृश्चिक रास आहे. म्हणजे बरोबर. गुरु आणि सूर्य दोघांचा विचार केला तर दोघांचाही स्वामी येतो तो मंगळ आहे. हम्म आणि तो भाग्याच्या याच्यात गेलेला म्हणजे पूर्णपणे बिघडलाच आहे ना तो. हम्म म्हणजे गुरुकडूनही बिघडलाय आणि सूर्याकडूनही आपण तोही बिघडलेलाच आहे. आता हा भाव मध्यावर आल्यावर काही झालं का, म्हणजे त्या वेळेला भाव मध्य काढल्यानंतर भावमध्ये बघा ना कुंभ तुम्ही, कुंभ नवमास शुभ आलाय ना, शुभ नवमास आलाय ना. हा, हो हो भावमध्ये नाही, याचा हा तेच तेवढाच येईल ना. सप्तमाचा हो कुंभेचा जवळपास जेव्हा जवळ भाव मध्ये येईल त्या वेळेला म्हणजे कुठली सूर्याचं भ्रमण वगैरे त्या वेळे काळात आलं आणि त्यावेळेला ते झाली का घटना असं. प्रगती ही कसं आहे, लागल्यानंतर जे काही सरकारी प्रमोशन मिळतं ते हो मिळत गेलं आणि चांगलं पद मिळालं. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सुद्धा भावमध्य हा जो आहे, आता हो लग्नच हे 13 अंशाचं आहे. 13 अंशाचा आहे, सप्तम भाव पण 13 अंशावरतीच येणार. जे पण मग सप्तम जेव्हा दशम पट. कुंभेत शनी आल्यावरती घटना घडली म्हणालात ना, हो 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 हो. म्हणजे त्याच अंशावरती म्हणजे भाव चौदा मध्यावरती येतं सूर्य मॅडम. आल्यानंतर ही घडली असेल का, असं आपण पाहायला पाहिजे ना. मार्च किती जर 2022च्या दरम्यान का, हो मार्च 2022 का एप्रिल 2022 असं काहीतरी घटना घडलेली आहे. मार्च महिन्यामध्येच घडली आहे. कुंभ राशीमध्ये रवी होता आणि हो शनीची युती होती. रवी शनी हो युती होती, सूर्यावरून चालला होता. सूर्य, हा त्या वेळेला ते बहुत करून झालं असावं. येस. आणि तो पण आहे आणि सूर्य पण 17 अंशावर आहे, म्हणजे 13 हो अंशावरती जेव्हा आला असेल आणि सूर्यावरून भ्रमण झालं असेल, तो तो सुद्धा टायमिंग म्हणजे सूर्य 17 अंशावरती आणि लग्न 13 अंशावरती, म्हणजे तो बरोबर. जो 13 अंश ते 17 अंश ह्या कालावधी सुद्धा त्याचा दूषितच आहे ना, म्हणजे त्या कालावधीमध्ये सुद्धा ही घटना घडू शकते. आता तो आहे की ज्या वेळेला काळाचा पहिलं एक्झॅक्ट भ्रमण झालं ना, काढला पाहिजे. शनीचं पहिलं भ्रमण हा झालं ना मॅडम, त्यावेळेला वय हा लहान होतं. तेव्हा त्यांनी काही हे केलं नव्हतं नाही. आणि त्याला ते यश मिळालं. त्यावेळेला तिथून षष्ठातून शनी चालला होता, तेव्हा नोकरी लागली. हो पण त्या कालांतराने वेळेला एक भ्रमण. मिळालं असेल. येस. बर. चव्हाण मॅडम तुमचं काय मत आहे? इकडे चंद्र तर पूर्ण बिघडलेला आहे. हम्म, त्याच्यामुळे व्ययश आहे तो आणि षष्टेश एकत्र आहेत. शिवाय चांगल्या स्थानाचा मालक म्हणून युगकारक ग्रह मंगळ, तो चांगल्या स्थानाचा मालक म्हणून ग्रहाकडे त्याला चांगलं करण्याची जबाबदारी आणि भूमिका असते. पण ती हम्म. पार पाडण्याची जी क्षमता आहे तो ग्रह सुस्थितीत असेल तरच लागते. कारण योगकारक ग्रह राशी स्थान योग इत्यादीनुसार
हा समजा बिघडलेला आहे, तर तो निव्वळ चांगल्या स्थानाचा भावेश आहे म्हणून चांगले परिणाम देऊ शकत नाही. शिवाय चांगले इंटेन्शन तडीस नेण्यासाठी जी काही लागणारी त्याच्याकडे क्षमता आहे किंवा स्वतःचा रोल पार करण्यासाठी लागणारी शक्ती त्याच्यात नसते. त्याच्यामुळे हा योगकारक असून सुद्धा हा मंगळ फुकट गेलेला आहे. तर इथे लॉस आहे, कारण दोन वर्गोत्तम तारे समोरासमोर आहेत. रेवती चतुर्थ चरण आणि चित्रा दोन, हे दोन राहू आणि केतू वर्गोत्तम तारे आहेत. त्याच्यामुळे इथे पूर्णपणे लॉस सगळा दिसतोय. कोर्ट कचेरी दिसते आहे, षष्टे षष्टमात आहे, चंद्र बिघडलेला, आता चंद्राचीच दशा सुरू आहे. तर गुरुने त्याला लोप पण दिला असेल, कारण विशाखा नक्षत्रात ग्रह आहेत थोडे, नेपच्यून आहे. तर इथे चंद्र बिघडल्यामुळे, चंद्राच्याच दिशेमुळे, आणि आता शनी जातोय, तर त्याच्यामुळे आता त्रासच आहे सगळा, पुढे सगळा त्रासच दिसतोय. साडेसाती पण आहे चालू. 2022 पर्यंत ना मॅडम सूर्याची दशा होती, म्हणजे लग्नेशाची. हो आणि रवी, त्यानंतर हा वेळेशाची दशा चालतंय चालू का? झाली 2022च्या सप्टेंबर जुलै महिन्यामध्ये. हम्म. कळलं का? तर ही अशी चंद्र पण पत्रिका, अष्टम भावारूढी आहे. येस, तर ही अशी पत्रिका असल्यामुळे तिथे येणारी दुःख ही कोणत्या तऱ्हेची. दुसरी गोष्ट अशी मॅडम की ह्याच्या हातामध्ये सगळं होतं असं नाही. कधी कधी काही बॉस सांगतात त्याप्रमाणे त्या सर्वंटला म्हणा, त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसाला करावं लागतं. मग तशाच प्रकारे ह्याचा दुसरा जो बॉस हा, आहे ही तो थोडी सुद्धा. भावनिक रास आहे ना, येस. भावनिकरित्या हा गेला असेल. हा, हळवी रास आहे, आश्रित आहे, डिपेंडेंट रास आहे. त्याच्यामुळे आणि त्याला यांना फसवलं पण आयुष्यातील असेल ना. धक्के आणि सहन होत नाही, दुःख आणि धक्के. येस. तर हे फसवलं असं पण सगळं. असेल ना याला. नाही फसवलं अडकवलं नाही पण सगळे. असेल सर याला. नाही मॅडम, टीम वर्क आहे ते. अडकवणार कशाला? अहो टीम वर्क आहे, बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये. कळलं का? सर बोलू? हा बोला. सर ह्याचा लग्नबिंदू सिंह नवमाशात आला म्हणजे चांगला आहे. पुन्हा बर. लग्नात गुरु आहे, तो पण येस. चांगला आहे. आणि शुक्र बुध हे पण चांगले आहेत. त्याच्यामुळे त्याला प्रगती झाली, आणि सूर्य तर आहेत केंद्रामध्ये, तर त्याच्यामुळे त्याची प्रगती झाली. पण सूर्य शततारका 3 मध्ये आहे ना, तर तो भयांश मध्ये येतो. त्याच्यामुळे बरोबर. त्याला जॉब मध्ये फसवणूक किंवा असा हे होऊ शकतो. आणि द्वितीयातला बुधाच्या राशीतला केतू हा नपुंसकांश मध्ये आहे, चित्रात 2 मध्ये. आणि आता मॅडमनी सांगितलंच की राहू आणि तो वर्गोत्तम तारे दोन्ही एक समोरासमोर आहे. आणि चंद्र हा लग्न भावारंभी आहे, कारण की 13-13 अंशाचे आहेत ते. मॅडम, आपण लग्न भावारंभी म्हणायचं का अष्टम भावारंभी म्हणायचं? अष्टम अष्टम. भावारंभी. ओके. ओके, तर तसं. आणि हे अष्टमातील मीन राशीतले एवढे सगळे ग्रह हे पण चुकीचेच आहेत, कारण की मंगळ शनी, मंगळ राहू, चंद्र राहू, आणि मेन म्हणजे हा चंद्र जो आहे तो वयात आहे. त्याच्यामुळे त्याला ती दुर्बुद्धी सुचली आणि चुकीच्या गोष्टी करत गेला. बस एवढं सांग. ठीक आहे, ओके. सर हे दोन्ही मार्केट्स जे आहे, शुक्र बुध आणि बुध 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 आणि शनी. बुध बुध आणि शनी हे दोन्ही बिघडलेले आहेत. म्हणजे दोन मार्केट्सच्या मध्ये हा रवी सापडला, आणि त्याच्यामुळे गुरु चांगल्या राशीत असून सुद्धा त्याला तटस्थ भूमिका घ्यावी लागली. तो सहाय्य नाही करू शकला याला नाही, आता बघा, असं वाचवण्यासाठी. मॅडम सांगतो, म्हणजे हा तुमचं म्हणणं ऐकतो मी बरोबर. हा तर तिथे सूर्य हा काय पाप कर्तरी वगैरे काही धरू नका. कळलं का? बरं. हा सूर्य हा सप्तम स्थानात आहे हे निश्चित. हो पण सप्तम स्थानाचा अधिपती अष्टमात आहे, हो आणि तो चतुर्थाधिपती आहे आणि भाग्याधिपती आहे. हो शिवलग्नाला राजयोग करणारा ग्रह हा जर अडचणीत असेल, कारण तो हो मंगळ राजयोग करणारा ग्रह आहे, आणि तो हो शनियुक्त नवमाशामध्ये सुद्धा ते एकत्रित धनु नवमाशात आहेत.
अशा हो वेळेला त्या जातकाच्या जीवनामध्ये राजयोग करणारा ग्रह ह्या ग्रहाला शनी हा शत्रू आहे, तो कधी ना कधीतरी अडचणीत आणणार म्हणजे आणणार. आता जसं की ह्या व्यक्तीला हे जे काही सगळं न्यायालयीन भाग आहे तो, हो तर हो आता पत्नी ह्या भागामध्ये सप्तमेश हम्म, अष्टमात असल्यानंतर तिला किती दुःख असेल. हो मग अशी ही कनेक्टिव्हिटी जी असते दुःखांची हम्म, एकमेकाच्या हम्म. ह्याच्यामध्ये, आणि हो ही हो दुःख डिस्ट्रीब्युट होत असतात. हो तर त्या ठिकाणी सप्तमेश म्हणून सप्तम स्थान म्हणून जातकाची पत्नी, जोडीदार इन शॉर्ट, हा हम्म, सुद्धा त्याच्यामध्ये आहे. जसं मी तुम्हाला मगाशी चंदा कोचरचं सांगितलं, तर हो हो चंदा कोचरचा दीपक कोचर हा हो सुद्धा जेलमध्ये होता, नवरा. अच्छा. आणि याच्यात त्यांची पत्नी पण आहे का मग अडकलेली? याची पत्नी नाही, नाही पत्नी, फक्त एवढंच आहे की नवऱ्याने कुठून संपत्ती आणली तर त्याचा तुम्ही इन्फॉर्मेशन का दिली नाही. अच्छा तर तो एक शासकीय नियम आहे की तुमच्या अच्छा घरात एवढे पैसे एवढं सगळं येतं, तुम्ही हे जे पैसे येतात ते तुम्ही कळत का नाही. तर तेवढंच अच्छा आहे, बाकी अच्छा काही नाही. ते हाऊस वाईफ आहे. अच्छा अच्छा हा. हम्म. सर मी बोलू का आता? देशमुख बोला मॅडम बोला. तुमचं झालं का? हो झालं झालं. तर ऐका ना, आता थोडं चुकलं तर आधीच सॉरी म्हणते. पण नाही, ओके. ऐका ना, तुम्ही आता असं म्हणालात ना, ते बॉसचा उल्लेख केला, तर मला पहिल्यांदा हे विचारावं असं वाटते. म्हणजे मला जे कळालंय, तर आपण नोकरी करत असू तर आपला बॉस आपण 9व्या स्थानावरूनच बघायचा का? हो ना? बरोबर आहे का? नाही, बॉस हा म्हणजे वर्किंग जे आहोत आहेत, हा हा दशम स्थान आणि नवम स्थान. हा. पण मग समजा आपण इथे भाग्यस्थान, तर त्याचा मंगळ, तर तो तर ऑलरेडी बिघडलाच आहे ना. अष्टमात आला, ह्याची रास पण आपल्या चव्हाण मॅडम म्हटल्या तशी मीन रास, म्हणजे ती अशी हळवी, की म्हणजे कसं बॉस जसं सांगेल तसंच करणार. आणि मोस्टली हळवी नसू द्या, मेष सारखी म्हणजे निडर रास असली तरी आपण नोकरी करतोय, तर आपल्याला बॉस जे सांगेल, आपण म्हणतो ना बॉस इज द काय ऑलवेज राईट, असं म्हणतो ना जेव्हा नोकरी करायची. किंवा आयदर तुम्हाला पटलं नाही तर तुम्ही सोडून द्या. तर म्हणजे त्यामुळे तर आलंच. आणि असं तर फॉरेन ट्रेडमध्ये घोटाळा केला असं पण आपण म्हणालात, म्हणजे सांगताना हो सुरुवातीला. तो हो. कारण मग तिथे आपण असं पण म्हणू शकतो का, हा चंद्राची रास व्ययात आहे ना, तर बरोबर आहे, विदेश बरोबर आहे. चंद्र अष्टमात येस. जरी विपरीत राजयोग असला, तरी तो चंद्र इतका दाबून म्हणजे गेलाय की इकडे राहू आहे, इकडे शनी आहे, इकडे मंगळ आहे. तर म्हणजे त्यामुळं पण ते फॉरेन ट्रेडचे घोटाळे आले. आणि तुम्ही असं पण म्हणालात की संचित धन आता हे गेले, तर इथे म्हणजे धनात केतू पण आहे, तर ते म्हणजे मोस्टली त्याच्यामुळं सुद्धा आहे. मॅडम जसे म्हणाले, ते वर्गोत्तम तारे समोरासमोर आले, ते एक म्हणजे मला कळालं. अजून मला असं विचारायचं की तुम्ही म्हणजे दुसऱ्या राज्यात असा पण एक उल्लेख केला, तर मग दुसऱ्या राज्यात उल्लेख करायचा आहे, तर तुम्हाला असं का चतुर्थेश मंगळ म्हणजे वेळात आलाय, शिवाय तिथे राहू आहे. म्हणजे आपण जसं बाकीच्या ह्याच्यात कसं राहू म्हणजे असं काय अदर हे करतो ना, म्हणजे अदर कंट्री म्हणा, किंवा आता इथे अदर स्टेट म्हणा. तर असं तुम्हाला म्हणायचंय का? तो म्हणजे ते वाक्य मी लिहिलं, पण मला ते थोडस जरा क्लिक व्हायला वेळ लागलाय. म्हणजे तुम्ही काय म्हणालात की दुसऱ्या परराज्यात ही केस आहे असं तुम्ही म्हणालात ना. हो हो त्याचं हो हो. थोडस एक्सप्लेनेशन म्हणजे मला कळालं बरोबर आहे की तुम्ही सांगा, नाही तर मग. कसं आहे मॅडम, हा. की जेव्हा केंद्रीय क्षेत्रामध्ये काम करत असताना म्हणजे युनियन टेरिटरीज असतात, ओके. तर हा. त्याच्यामध्ये काही वेळेला काही मोठे मोठे प्रोजेक्ट आहेत आपल्याकडे. ओके. आता गोवा पण युनियन टेरिटरीज आहे, दीव आहे, दमण आहे. येस. तर अशा अनेक स्टेट्स आहेत की त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत ते. बर. केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यरत असताना तिथे फार मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, त्यांचा एक्सपोर्टशी संबंध आहे आणि गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत त्या. बर. त्याच्यामध्ये 12व्या स्थानाचा अधिपती फॉरेन ट्रेड म्हणतो आपण, हो तर हो तो अष्टमात आहे. आणि हो. तो अष्टमात शनी मंगळ चंद्र राहूच्या युतीत आहे. होय होय. त्याच्यामुळे कधी ना कधीतरी जातक हा मानसिक खच्चीकरण आणि त्रासदायक होणार. निश्चित होणार म्हणजे होणारच. येस येस. आणि अशा वेळेला शनीचं नैराश्य, मंगळाचं धाडस, राहूची पीडा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या जातकाच्या जीवनामध्ये लागू पडल्या. होय. आणि त्या ठिकाणी जातक विनाकारण सफर झाला. त्याला कारण काय की कधी कधी अष्टमातले ग्रह आपल्याला भान विसरतात.
हम्म, हम्म. आणि त्याच्यामुळे इन्व्हॉल्वमेंट झाली. पण अजून बरेच लोक आहेत इथे, हा एकच मनुष्य नाही आहे, हो, हे हो. टीम वर्क आहे. हम्म, हम्म, हम्म. तर परराज्यात म्हणजे असं आहे मॅडम, की जे काही सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असतात तिथे वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बदली सारखी होत असते. हा, हा, हा. अच्छा. आणि तिथे फॉरेन ट्रेड जो असतो त्यावेळेला काही सरकारी उत्पादनं असतात, हम्म, हम्म. ते सुद्धा तिथे ठिकाणी. आता काल लोणावळ्याला फार मोठं हे पकडलं, 100 कोटी रुपयाचं. हम्म, हम्म, हम्म. आणि त्याची किंमत 1 कोटी दाखवली होती. 99 कोटी परत येणार होते. हम्म. हा, 1 कोटी एक्सपोर्ट करणार होते, 99 कोटी इम्पोर्ट करणार होते, असं आहे. ओके. आणि ते शेवटी एवढा मोठा प्रॉब्लेम, ती जी इन्फॉर्मेशन आहे हम्म. फॉर काइंड इन्फॉर्मेशन, की ती हैदराबाद मधून तेलंगणामधून लीक झाली होती. बरोबर, बरोबर. आणि तो छापा इथे लोणावळ्यामध्ये पडला. हम्म. आणि एअर कंडिशन कंटेनर आणि ती नाभाशेवा बंदरावरती तिथे जाणार होती हम्म, हम्म. एक्सपोर्टसाठी. आणि ती जाण्याच्या अगोदर 4 तास त्यांनी तिथे छापा टाकला आणि पकडलं गेलं. मग हे आज सुद्धा 100 कोटीचं नुकसान झालं, हम्म, हम्म, हम्म. तर फार मोठं आहे ना. आणि ते नंतर एवढी मोठी ऍक्शन झाली की तिथे केंद्रीय जे मंत्री होते त्यांनी सांगितलं कारखाना बंद, होय. लायसन्स कॅन्सल, बरोबर. हम्म. सगळं युनिट कम्प्लिटली बंद झालं. असे हे हजारो कोटीचे जे काही हानी आहे, तर हम्म. ती केव्हाही घडू शकते. असा भाग जो आहे तो आपण विचारात घ्यायचा. तर तसंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे 12व्या सणाचा अधिपती हा कम्प्लिटली करंट झालेला आहे तिथे. हम्म, हम्म, हम्म. आणि म्हणून तिथे त्याला भान राहिलं नाही. चव्हाण मॅडम म्हणाले इमोशनल हा पण भाग आहे. अष्टम स्थान हे जे आहे ते संकटाचं आहे. होय, होय. त्यातली शनी मंगळाची युती आज मी तुम्हाला शिकवतोय. होय. आपण शनी मंगळाच्या युतीचा किंवा समसप्तकाचा अनेक वेळा उल्लेख केलेला आहे. केलं सर. पण तरी सुद्धा मिळून जाणं आणि त्याला शिक्षेस पात्र होणं याच्यामध्ये भरपूर काही मोठा फरक आहे. तर हे कशामुळे घडलं याला आपल्याला हम्म, उत्तर द्यायचं आहे. तर तुम्ही सांगितलेलं पण बरोबर आहे, हम्म. तर त्यात काही वाद नाही. पण तरी सुद्धा अशी घटना ही कोणत्या प्लॅनेटरी पोझिशन मुळे घडली, हम्म, हम्म, हम्म. असं आहे. बरोबर. छान सर. म्हणजे थँक्यू. जन्माच्या वेळीची पोझिशन फार महत्वाची असते. हो ना, हो ना. लग्न पण किती म्हणजे तसं चांगलंच आहे ना, पण ह्या अष्टमातल्या ग्रहांनी सगळं त्याच हे करून. नाही, हो, सगळेच वरपासून खातात तर ह्याला पण खावे लागले असते. हो, हो. ते नाही तर काय ते नाही. सगळं हेच आहे पण तो मॅडम. पॅकेटच होतं संपवायचाच ना ते. हे असतात, तर मग एखादा म्हणजे आपल्याला बॉसनी असं करायला सांगतो तर नोकरी सोडून दिली असती तर एवढं पुढचे संकट आले नसते. नाही, तरी सुद्धा रिटायर झालेली माणसं म्हणून पकडतात मॅडम. आता तसं नाहीये. हो का? नाही, पण ते अच्छा. सगळे ग्रह राहू बरोबर आहेत ना, ते हा, हाव हा. देणार ना. देणार, देणार. बरोबर आहे ना. प्रदीप तुम्हाला सांगतो. शर्मांना रिटायर झाल्यानंतर अटक झाली लखनभैया येस. केस मध्ये. हो, हो. हा, होऊ शकते ना. बरोबर आहे ना. एवढं म्हणजे आलं कुठून, आता खूप हे झालं. नाही, छान आता तुम्हाला झालं. IFSC कंपनी म्हणून आहे ना बँड्राकुला कॉम्प्लेक्सला, अच्छा. त्यातले 30 अधिकारी फायनान्शियल सेक्टरमध्ये अडकून 7 वर्ष आतमध्ये राहिले, तरी सुद्धा अजून केस क्लिअर नाही झाली. ठीक आहे ना. असं असेल तर म्हणजे ह्याच्या पुढचे लोक मग ऍटलिस्ट असं करणार नाही ना. हो. ठीक आहे सर. छान, खूप नाही, छान कधी कधी पद्धतीने. अचानक पण अडचणी अनुभवू शकतात. आता म्हणजे मी सुद्धा ते फेज मधून जात आहे. तर अच्छा. ऍक्च्युली हा, आता माझं मेष आहे आणि 7.5 स्टार्ट झाली. जून मध्ये जॉब गेलेला आहे, असं आहे. तर हम्म. नाही, होतं काही वेळेला असे प्रश्न येतात. ते हम्म. 7.5चा जो पार्ट आहे तो सुद्धा आहे, गोचरीचा भ्रमण सुद्धा कारणीभूत आहे. आणि असा हा सगळा प्रसंग याच्यावरती आलेला आहे. तर ही अभ्यास करण्यासारखी कुंडली आहे. आहे सर. आणि ती ग्रहांची बैठक म्हणजे आपल्याला आपल्याला इन द सेन्स जातकाला तसंच करायला लावते ना सर. म्हणजे असं पण आपण तो म्हणू शकतो ना. मार्गच आहे. तो काय करणार मॅडम हो ना, याला? हो ना. हम्म. काही आपण फक्त ज्योतिषी ह्या नात्याने हा. वर्णन करायचं आहे. होय. आता मी तुम्हाला सांगितलं की चंदा कोचरला हम्म. 2,70,00,000 हो ना, पगार होता. किती वेडेपणा म्हणजे म्हणतो ना आपण काय ते विनाशकाले विपरीत विनाशक आले बुद्धी. विपरीत बुद्धी. आता 2,70,00,000 महिन्याचा पगार असून सुद्धा हो ना. प्रॉब्लेम झाला ना. तुम्ही शुक्रवारी लावणार ना सर? आठवणीने लावा. हो, आम्हाला खूप हो, हो, इंटरेस्ट आहे त्या हो, हो. तिची पण कुंभ रास आहे हम्म, आणि हम्म. वृश्चिक लग्न आहे, हो. असं आहे.
आतापर्यंतच्या माझ्या आध्यात्मिक प्रवासात मी हेच शिकलोय की म्हणजे आत्ताच्या युगात लोकांच्या दुःखाचं कारण हे आहे की जसं सगळ्याच संतांनी सांगितलंय, कितीही काही असो, दुसऱ्याचा पैसा आणि दुसऱ्याची स्त्री याच्यावर वाईट नजर ठेवू नका. आणि हम्म. आज लोक या दोन गोष्टींच्या मागेच खूप बेकार पद्धतीने धावतायत. म्हणजे अगदी त्यांना 2.5 कोटी पगार होता तुम्ही म्हणतात तसं, अगदी लाख लाख रुपये जरी पगार असला आजच्या युगात माणसांना, तरी समोरच्याच्या खिशातला पैसा मला फुकट कसा वापरायला मिळेल याकडे सगळा कल दिसतो आहे. ओके. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट असं आहे की लोकांना दुसऱ्यांचं सुख पाहवत नाहीये, म्हणून लोक स्वतः सुखी नाहीयेत. काय आता प्रत्येकाचं विचारधारा वेगवेगळी आहे, पण तरीच ही अशी घटना घडलेली आहे. हो तर एनिवे, आपण माझ्या ग्रुपला पहिल्यांदा आलात का? हो सर, मी नाशिक वरून बोलतोय. तर हा तुमचं एक चिरायू ज्योतिषला पाहिलं आणि अटेंड ओके, केलं. मलाही ठीक आहे, थोडं थोडं कळतं पण असं नाही. आणि ठीक सर, ठीक आहे, ठीक आहे. वेलकम. ओके, थँक्यू सर. थँक्यू. काय कोणाचे आणखी अभिप्राय, कसं कसं काय हे येतंय? आवाज बंद कर, तिकडे जा. तर ती चंद्राची दशा बदल म्हणजे सुरू झाली ना 28/6/22 हो. हा, आणि 1/7/22 ची मी कुंडली मांडली. तर हा, शनी 0 अंशावरती सप्तमात आला. कुंभ राशीत, बरोबर. कुंभ राशीत. गुरु अष्टमात होता, राहू भाग्यात होता आणि केतू तृतीयात आला. गुड, व्हेरी गुड. म्हणजे फार तिन्ही छान. ग्रह बरोबर तिथे 1/7 आले. म्हणजे चंद्राची महादशा सुरू झाल्या झाला ही घटना घडली. म्हणजे जुलै मॅडम महिन्यात. गोचर काम करतं एवढं निश्चित आहे हो ना? हो हो हो. म्हणजे येस. 1 तारखेलाच झाले. म्हणजे जुलै महिना तुम्ही त्याच्यानंतर शनी 0 अंशावरती 1 तारखेला होता. येस, म्हणजे जुलैमध्ये ती 2 तारीख 4 तारीख कधी पण घडू दे, शनी तिथे एंटर केला होता. आणि बरोबर. गुरु तर होताच. म्हणजे गुरु, राहू आणि केतू ते तर आहेतच तिथे. येस. म्हणजे म्हणजे ते हा बरोबर एक गोचर 4 ह्याच्यात येस, आलं. आणि येस, तिथे येस, आणि राहू केतू बरोबर स्थान म्हणजे विरुद्ध गेले ना. राहू बरोबर. भाग्यात गेला आणि केतू तृतीयात गेला. येस. म्हणजे ह्या अशा घटना घडताना तुम्हाला गोचरचा वापर हो करणं हो अत्यंत आवश्यक आहे. हो. गोचर अगदी परफेक्ट लागलाय सर. येस. म्हणजे पत्रिका काय सांगतं, आणि शेवटी आपला हा वर्ग जो आहे हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आहे. तुम्ही चांगलं व्हावं, चांगली बुद्धी यावी, तुम्हाला प्रिडिक्शन करता यावं, हाच एक उद्देश आहे. बाकी उद्देश काही नाही. मॅडम हो 1 सर. जुलैच काढलाय ना तुम्ही गोचर? हो 1/7/22 सर. 1/7/22. 22 सर. 22. चंद्राची 22 का? महादशा, हा चंद्र महादशा सुरू झाली 28/6 ओके 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 ओके. आणि जुलै 22 ही घटना झाली सर म्हणाले, म्हणून हो मी हो. 1/7 ची टाकली, ओके 22 ची. ओके ओके. थँक्यू सर, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. थँक्यू. नमस्कार सर. नमस्ते. सगळं आता हे सगळं झालंच आहे, पण आता हो, ह्यांची सुटका पण अशक्य आहे ना. काय होईल कारण काही सांगता येत नाही, कारण ते न्यायप्रविष्ट असल्यामुळे तिथे आपण एस्टिमेट करू शकत नाही किंवा सल्ला देऊ शकत नाही. आपण फक्त विचार मांडू शकतो. त्याचं आता मी तुम्हाला चंदा कोचरचं सांगितलं, तिला शिक्षा फरमावलेली आहे, हो कळलं का? हो हो. आणि इथे शिक्षेला अजून हे दिलेलं नाही. नाही दिले. हा, पण म्हणून काही असं त्या वेळ. दृष्टीने आपण म्हणजे फक्त असं विचार मांडतोय म्हणून की आता हो, इथले काही. सगळे येस, येस. म्हणजे 13 अंश, 17 अंश, 16 अंश आणि 27 अंशावरचे हे 4 ग्रह इथे अष्टमात मिनीत आहे. आणि हो, शनी आता 7 अंशावर आहे. येस. म्हणजे जसा तो त्या त्या अंशाला त्या त्या ग्रहाला भेटेल तस तसा त्यांचा त्रास वाढण्याची शक्यता जास्त आहे ना ह्या 2.5 वर्षात. म्हणजे जोपर्यंत तरी बघा आता मिनीत आहे कसं आहे, तोपर्यंत. शनी महाराज आता 0 अंशावरती येणार आणि हो परत रिस्टार्ट होणार, तेव्हा परत फार नाही. मोठा गडबड आहे. हो. मॅडम, वकिलाची फी किती सांगितली माहितीये तुम्हाला? किती सर? 1.5 ते 2 कोटी रुपये वकिलाची फी आहे. अरे बापरे.
इम्पॉसिबल. मग हे तर असं आमच्या सगळं बिल्डरने पण 2 कोटीतून सोडवलं स्वतःला. कोणी तर कोणी याची कोणी प्रॉपर्टी पण जाईल ना, चतुर्थेश मंगळ शनी राहू हो हा, युक्त. येस येस, सगळं जप्तीमध्येच आहे ते, सगळं अटॅच आहे. अहो ही शुक्ल काष्ट लागली ना मागे, सांगतो तुम्हाला की काय काय होईल सांगता येत नाही. किती मोठा पदाधिकारी असो काय असो. आता ते साहेब म्हणाले, प्रदीप शर्मा तो माझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहतो, आम्हाला चांगलं ओळखीच आहे, परिचयाच आहे. सर 20 नोव्हेंबरला शनी 0 डिग्रीवर येतोय. ते सांगतो काय, 138 दिवस वक्री चालणार आहे हो ना. आणि नंतर रिस्ट्रोक होणार आहे. बघा सेकंड स्ट्रोकला आणखी घडामोडीमध्ये वाढ होईल. शेवटी हे हो. आयुष्य चिंतेचं आहे एवढं नक्की. आणि 28 नोव्हेंबरला मार्गी होतोय शनी, पण ते डिग्री ते- शून्यच आहे त्याची. ते मार्गी होताना तो, मी काय सांगितलं, मीन राशीमध्ये तिथे त्याने 0 अंशाला परत रिस्टार्ट होणार आहे. हो. बरोबर आहे तुमचं म्हणणं, रिस्टार्ट हम्म. 0 अंशालाच होणार आणि त्याच्यानंतर आणखी कष्ट वाढतील, बेचैन होईल. बापरे, अहो कठीणच आहे. विचार करा मॅडम, केजरीवाल सारखा मुख्यमंत्री, शिवलग्न लग्नी गुरु, ह्या सालातला हम्म. जन्म आहे. हो. IRS तो मुख्यमंत्री हम्म. असताना सुद्धा तिथे यात्रा करून आला ना. हो. मग हो. असं 1968 1969 सालात मंगळशनी युती ज्यांची ज्यांची आहे त्यांना सर त्रास म्हणजे असाच असं नाही अगदी, पण काही ना काही त्रास आहेतच. मी तुम्हाला उदाहरण दिली ना की लग्नी गुरु त्यावेळेला होता, पण तिथे परत प्रॉब्लेम आला. ते गुरु आला म्हणजे काय आपण वाटेल ते वागावं तसं चालत नाही ना. नाही नाही, नाही. बरोबर. हो हो, अगदी बरोबर. हम्म. मंगळ शनीने वाट लावली यांची. हो. मार्गशीर्ष हम्म. बुध षष्ठ स्थानी आहे आणि षष्ठेश शनी अष्टम स्थानी आहे आणि चंद्र व्ययात बघतोय आणि त्यामुळे हा म्हणजे हा बुध हा द्वितेश आहे, लाभेश आहे आणि षष्ठेश आहे आणि मंगळ चतुर्थेश, लाभ भाग्यच भाग्येश आहे. आणि तो आहे अष्टमात. यामुळे हे 3 आणि 3 6 घर असेच गेले. त्यामुळे त्याला कोर्ट कचेरीमध्ये पण खूप त्रास होईल. मॅडम कोर्ट कचेरी असा भाग आहे ना, माणसाने ह्या पायरी चढू नये कधी. खरंच आहे सर. एकदम फार तापदायक आहे. किती रेंगाळली जातात मॅटर, काय होतात काय नाही हम्म. काही सांगता येत नाही. पण सर आता नवमांशामध्ये गुरु आणि चंद्र आमने सामने आले आहेत, याचा काहीच परिणाम होणार नाही का यांच्या याच्यावर? नाही तो ते सगळं काही उपयोग नाही. मुळात कुंडली अष्टम स्थानामध्ये हो. पूर्णपणे बिघडलेली आहे. हो. तर मी बोलू का? हा बोला मॅडम. सॉरी मी उशीर आले, माझ्याकडे बर्थडे पण नाही, मी ऐकलं नाही की एक्झॅक्टली काय स्टार्टिंग होती, पण एक हम्म, अंदाज आला. आणि त्याच्यावरनं मला एक जस्ट वाटतं की ह्या व्यक्तीने कितीही मजल मारली, कितीही शिड्यावरती गेले हे, पण तरी सुद्धा मला एक फॅक्टर जाणवला की भाग्येशच त्याच्या व्ययात आहे. भाग्येश हम्म, त्याच्यापासून त्याच्या व्ययात गेला आहे. तो मीन राशीमध्ये आहे, म्हणजे गुरुतत्वाच्या राशीमध्ये आहे. आणि हा भाग्येश मंगळ सिंह लग्नाला योगकारक आहे. असा हा मंगळ शनी बरोबर म्हणजे षष्टेश आणि सप्तमेश शनी, म्हणजे सप्तमेश इथं मार्केट झाला आणि षष्टेश पण येतो. सो या हम्म, ठिकाणी तो मंगळ शनी आहे आणि वेश चंद्राबरोबर पण बसलाय. सर आजच हम्म, माझी म्हणजे एका कामाच्या संदर्भामध्ये चंद्र शनी राहू युक्त अशा व्यक्तीचा माझा संबंध आज आला आणि मला ते जाणवलं, म्हणजे ते काही आता काय ह्याच्यातून जातात आहेत, म्हणजे चंद्र शनी राहू काय काय पेन देऊ शकतात ते आय कॅन अंडरस्टँड, म्हणजे त्या ह्याच्यातून. सो इथे ते व्ययश चंद्रच आहे त्यांचा आणि तो हम्म, इथे अष्टमात बसलाय. त्याच्यानंतर हम्म, सर हा भाग्येश मंगळ, चतुर्थेश मंगळ, षष्ठेश सप्तमेश शनी आणि व्ययश चंद्र हे राहू बरोबर सोबत असताना केतूच्या दृष्टीत पण आहेत.
आणि केतू इथे धनस्थानात बसलाय आणि हे चारीचे चारी ग्रह या धनस्थानावर दृष्टी टाकतात. सो बरोबर. डेफिनेटली धनाच्या संदर्भातलं हे जातक सफर करणारच आहे. कायद्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ह्यांना काही मिळत नाहीये. षष्टेश जो आहे तो देखील शनीचा आहे आणि कायद्याचा संबंध देखील शनीशीच येतो आणि तो मंगळाबरोबर बसलाय. परत आता जे मगाशी ठीक आहे, हा म्हणजे वेगळा कायद्याचा प्रश्न आहे की पुढे सुटका होईल का नाही होईल, कारण गुरुचा इथे आवाज गेला. संबंध दिसतच नाहीये. हा सर, आवाज गेला म्हटलं. गुरुचा संबंध हा येतोय का सर? हा येतोय बोला. हा, गुरुचा संबंध म्हणजे असं डायरेक्टली शनीशी येत नाहीच आहे इथे. म्हणजे जेव्हा अशी काही सुटका किंवा आता कायद्याच्या बाबतीत इथं आपण नाही काय बोलू शकत, पण जेव्हा वेशाची दशा आहे किंवा अष्टमेशाची आणि अशा ह्याच्यात जेव्हा ह्या दशेचा संबंध येतो तर त्यावेळेस डेफिनेटली खूप सफरिंग घडतंच घडतं. सो त्याप्रमाणे चंद्र राहू बरोबर तर आहे, शिवाय त्याला शनीची सोबत आहे, शिवाय मंगळाबरोबर आहे. सो या दरम्यान जात तर खूपच सफर करणार आहे. आणि शिवाय आत्ताचं गोचर सर, 5-11च्या ऍक्सिसवर जे आत्ताचं गोचर जे चालू आहे, खूप हम्म. साऱ्या लोकांच्या बाबतीत मी असं पाहिलं की काही लोकांना अचानक अटॅक आलेले आहेत किंवा काही लोकांना म्हणजे त्या आवाज आलेले आहेत. असे काही ना काहीतरी ऍक्सिसवर प्रॉब्लेम पाहायला भेटतात सर. म्हणजे अगदी लाईव्ह गोचरच्या ह्याच्यामध्ये या घटना घडतात. बघा ना मॅडम, आता वयाच्या 63व्या वर्षी जन्मठेपेची शिक्षा फरमावणे नॉट सो जोक. येस सर, म्हणजे म्हणजे किती म्हणजे दुःख आहे. पेनफुल जमनालाल आहे. बजाज जमनालाल बजाज मध्ये आणि 20 अवॉर्ड्स आहेत, बापरे. राष्ट्रपती अवॉर्ड्स आहेत, फायनान्शियल सेक्टर्स मध्ये वन ऑफ द बेस्ट पर्सन. पण तरी सुद्धा वयाच्या 63व्या वर्षी निर्णय लागतो आणि आजन्म कारावास. सर, चतुर्थेश जो आहे तो मंगळ आहे आणि तो मंगळ हा शनियुक्त आहे, हा राहुयुक्त आहे. आणि येस. चतुर्थेश हे आपलं सुखाचं स्थान आहे. आणि आता वाटचाल ही म्हणजे माणसाच्या, आता ठीक आहे त्यांचं अजून आयुष्य असेल, नाही असं नाही, पण चंद्राची नाही म्हटलं तरी 10 वर्षाची दशा आहे. सो हे खूप खरं. मोठं सफरिंग आहे. म्हणजे हे दुःख जे आहे, म्हणजे आंतरिक दुःख पण म्हणतो आपण इथे, हे सुखाच्या संदर्भातलं हे किती मोठं आंतरिक दुःख हे जातक सफर करतात आहेत. Yes. आपण कल्पना करू शकत नाही. एक एक लोक असे पाहिल्यात ना मॅडम, की नशिबाने कदाचित बाहेर आलेले आहेत, त्याचं अख्खं जीवन तिथेच गेलेलं आहे आणि तिथेच सगळं झालेलं आहे. Yes, sir. तुमच्या जळगावचे एक नेते होते, त्या ठिकाणी घरकुल घोटाळ्यामध्ये अडकले आणि शेवटी वयाच्या ह्याच्यावरती त्यांना तिथून तरी सुद्धा शिक्षा फरमावली नाही. शिक्षा फरमावली तर बाकी आहे अजून. आता बरीचशी प्रकरणं जी आहेत ती न्यायालयाने पेंडिंग ठेवली आहेत. म्हणजे आपली शिक्षा वगैरे जे काय आहे ते तिथे अधिकार राखून ठेवलेले आहेत. शिक्षा फरमावली तर तुम्हाला परत सुटका नाही, असं आहे. आणि म्हणून सर पंचमणी, हा बोला सर, बोला. हरकत नाही. कायद्याच्या बाबतीमध्ये ना चिकित्सक होणं आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडस तरी अल्पज्ञान तरी पाहिजेच. बोला मॅडम येस तुम्ही. सर. हा, आणि सर भाग्य आणि पंचम स्थानाचा विचार म्हणजे आपलं पूर्वसंचित आणि चांगल्या कर्माचा विचार केला तर हा पंचमेश लग्नी आहे. पण त्याचबरोबर इथे सर भाग्यस्थानाचा पण विचार होईल, कारण हा भाग्येश देखील व्ययात आहे, शिवाय चंद्र शनी राहू अशा कॉम्बिनेशन मध्ये आहे. म्हणजे इथे देखील काही गोष्टींचा तुटवडा इथे डेफिनेटली त्यांना जाणवेल. म्हणजे पुढे सुटका होण्यासाठीच्या काही अडीअडचणी ज्या आहेत त्या काही गोष्टींचा त्रास पण होईल. भयंकर त्रासातलं जीवन आहे. म्हणून सर अजून तर केस लागलीच नाहीये म्हणता तुम्ही. हो, चार्जशीट नाही झाली अजून. हो ना, म्हणजे चार्जशीट अजून झालंच नाहीये. त्याच्यानंतर बापरे, म्हणजे किती भयानक आहे सगळं. हो मॅडम, आमच्या इथे लखन भैयाचा एन्काउंटर झाला होता. त्याच्यामध्ये 12 अधिकारी आहेत आणि ते जेलमध्ये आहेत. त्यांना बापरे. सुद्धा आजन्म कारावास. पोलीस अधिकारी आहेत, फेक एन्काउंटर मध्ये. बापरे. एक बोराडे कठीण. नावाचे होते, त्यांनी तर आत्महत्या केली तिथे जाऊन. त्यांच्याकडे 63 एन्काउंटर आहे त्यांच्या नावावरती.
भयंकर बाप स्थिती खराब आहे. काय सर, खरंच खूप खराब आहे. काम करावं तर कसं करावं हा प्रश्न आहे लोकांना. सरकारी कामात वाटतं तेवढं सोपं नाही. नाही नाही. आता अगदी दिवसेंदिवस खरं सरकार आहे. आता सरकार मागे ठाण्याची न्यूज होती की ते शाळेत मुलींच्या शाळेत ब्लड दिसलं म्हणून मुख्याध्यापिकेने चेकिंग केली तर त्यांना सस्पेंड करण्यात आलं. पण तशा स्थितीत जर समजा काही वाईट झालं असतं तर तेही मुख्याध्यापिकेवर आलं असतं आणि तिने चेकिंग केली तर तेही पालकांना रुचत नाहीये. तर अशा स्थितीत डिसिजन घेणं अवघड असतं बऱ्याचदा. हम्म. फार न्यायालयीन खटला एकदम फार टेन्शन होणं काम आहे. त्या ह्याच्यामध्ये पडूच नाही. एवढं कटकटीचं आहे ना, तो वकीलच जाणे की तो कसा फाईट करतो, काय करतो आणि कसं सामोरं जावं लागतं, तिथे कशा पायऱ्या झिजवाव्या लागतात. बोला. आता सर नमस्कार सर, 72. पोंक्षे सर. बोला साहेब, बोला. तर तुम्ही बऱ्याच दिवसानंतर आलात. हो सर, हो सर. अ, एक म्हणजे पत्रिका छान एक्सप्लेन केली बहुतेकांनी सगळ्यांनी, बरोबर तसं हे केलं. याच्यावरचं माझं जरा थोडंसं म्हणजे सगळं बरोबर आहे, एक छोटासा माझा ऍडिशनल विचार सांगतोय सर. हा, अ, बोला. ह्या व्यक्तीने 30 वर्ष जवळपास नोकरी केली, पण त्या म्हणजे आत्ता ते पकडले गेलेत. पण त्या दोन त्यांचे राजयोग, जे काही व्ययेश अष्टमात आणि षष्ठेश अष्टमात, असे दोन राजयोगामुळे त्यांना इतकी वर्ष ही सगळी ही एन्जॉय पण करता आलेली आहे. आणि जी हो काय संपत्ती माया गोळा केली त्यांनी, ती इतकी वर्ष गोळा केली. आणि ह्याच्यामध्ये कोणी आता म्हणत होते की त्यांना बॉसनी वगैरे त्यांना कंपल्शन केलं असेल, पण असं मला वाटत नाहीये. कारण चंद्र म्हणजे जी जाणीव आहे मनपूर्वक त्यांनी, त्याने राहू या संभ्रमाचा जो कारक आहे, आणि अष्टम स्थान गुप्तधनाचं जे स्थान म्हटलेलं आहे, तर गुप्तधनाच्या ठिकाणी जाणीवपूर्वक त्यांनी संभ्रम तयार करून इतकी वर्ष हे व्यवस्थितपणे, म्हणजे मंगळ कृतीचाही कारक आहे, ती कृती हम्म. केलेली आहे. म्हणजे ही इज हो डेफिनेटली अ हो. कल्प्रिट इन दिस पर्टिक्युलर केस. म्हणजे येस, वी ते कॅनॉट काही से की त्यांना अज्ञान नाहीये. त्यांना अज्ञानी मॅम नाहीये. अज्ञानी नाहीये, अज्ञानी. हे त्याने येस. व्यवस्थित जाणीवपूर्वक केलेलं आहे. आता फक्त हे त्यांची आता लकीली त्यांची वयाची दशा आणि तेव्हा ते नोकरी होतं म्हणून ते पकडले गेले. कदाचित ही व्यक्ती पकडली गेली नसती, त्याच्या आधीच ही नोकरी सुटली असती, आधी म्हणजे 2-4 वर्ष चंद्राची दशा जर सुरू झाली नसती, तर कदाचित ते पकडले सुद्धा गेले नसते, सगळं रफादफा झालं असतं आणि पैसे खाऊन ढेकर देऊन मोकळे झाले असते सगळे. असंही शक्य आहे का? म्हणजे आता आता ते आता शनी त्याच वेळी त्याचं गोचर होतं, मेषाची दशा, आता हे बरोबर एक ग्रहस्थिती अशी झाली की त्यांचं ते ते कॉर्नर झाले बरोबर आणि पकडले गेले. म्हणजे एक नियतीचा खेळ आहे सगळा. तर कारण लग्न बलवान आहे, गुरुने त्यांना भाग्यावर दृष्टी बिष्टी, त्यामुळे इतकी वर्ष त्यांना दिलं पण आहे सगळं. म्हणजे हो, दिस इज बरोबर ऑल्सो आहे. पॉइंट टू बी कन्सिडर्ड. 30 वर्ष ही एन्जॉईड ऑल दिस थिंग्स. मिसयूज, मिसयूज. मिसयूज, त्यांनी पॉवरचा मिसयूज एन्जॉय केलाय, भरपूर एन्जॉय केलाय. आणि सो इट इज नॅचरल की त्यांच्या आणि वेळेच्या दशेमध्ये ते, आणि बरोबर ते शनीचं गोचर जाताना त्याने पकडले गेले. शनीने न्यायाचा कारक म्हणून त्यांना ते शिक्षा दंडकारक दिलेला आहे त्यांना बरोबर. तर त्यांचं म्हणजे दोन राजयोगामुळे, दोन विपरीत राजयोगाने त्यांना संपत्ती दिली, त्याला गुरुने आधी सपोर्ट केला, आणि आता त्याच ठिकाणी चंद्र म्हणजे ते जाणीवपूर्वक त्यांनी असा काय संभ्रम करून जी कृती केलेली आहे, ती आता ती पकडली गेली आहे. दिस इज माय अनालिसिस ऑफ द एंटायर येस, येस, एपिसोड. येस. 1 मिनिट, आय विल एक्सप्लेन. आमच्या इथे मुंबईला तुम्ही तर समुद्राच्या ह्याच्यातले संबंधित अधिकारी आहात, हो नाही का? तर हो हो त्या ठिकाणी तुमचं नेव्हलचं काम आहे ना सगळं. हो तर हो तुम्हाला मड आयलंड माहिती असेल. हो, माहिती आहे, माहिती आहे. मड आयलंडला 326 बंगले इलिगल आहेत. हो. त्याच्यामध्ये एक मॅडम पकडल्या गेल्या, बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस आहे, त्यांनी प्लॅन मध्ये खाडाखोड हो केली. हो. आणि त्याच्यामुळे साधारणतः अशाच तऱ्हेची पत्रिका आहे, वय वर्ष 57 ओके. आणि शीज इन कस्टडी. त्याच्यामध्ये शीज इन कस्टडी, आणि जे लोक 10 वर्षापूर्वी रिटायर झालेत ते सुद्धा ओके. कस्टडीमध्ये आहेत. म्हणजे ओके. रिटायरमेंट झाल्यानंतर सुद्धा सोडत नंतर नाही. देखील. हा हा येस. हा. आणि ते प्रकरण एवढं गाजलंय, भाईंदरला उतन नावाचं एक गाव आहे, मग समुद्र किनारीच आहे, तुमचा संबंध समुद्राशी येतो म्हणून तुम्हाला ही गावं माहितीच हो असेल. हो हो तर त्या ठिकाणी सुद्धा असे काही इलिगल ऍक्टिव्हिटीज मध्ये महिला पकडल्यात, पुरुष पकडल्यात, भरपूर लोकांना पकडल्यात. हो मुंबईमध्ये पीस नॉर्थ नावाचा एक वॉर्ड आहे, तिथे तर हो एवढ्या कलाकृती झाल्यात की विचारू नका.
ओके. आणि कोणीतरी पिटिशन फाईल केलं तर न्यायाधीशाने ऑर्डर काढली असं आहे. ओके. एनिवे, थँक्यू व्हेरी मच सर. येत राहा थँक्यू तुम्ही, सर. जरा मजा वाटते. येस सर, येस सर. वेलकम. थँक्यू. बरं, आणखी काय तुम्हाला विवेचन? पत्रिका किती डेंजर असतात बघा. एखादा ग्रह देऊन जातो आणि मग नंतर सगळे घेऊन जातात, असं आहे. म्हणून शांत चित्ताने आपलं जीवन व्यतीत करायचं. हे सगळं रॅकेट आहे फार मोठं. आता तुम्हाला कल्पना आहे की हनी ट्रॅपचा फार 72 लोकांचा रॅकेट चाललेला आहे. महाराष्ट्रात भरपूर काही घडामोडी चालल्या. हो सर, हो सर. भरपूर काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती आता आपण काय बोलू शकत नाही न्यायप्रविष्ट असल्यामुळे तिथे. पण मी तुम्हाला घटना सांगितली, असं असं घटना आहे. हा, आणखी कोणाला विचार मांडायचे आहेत? हळदणकर मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे? चव्हाण मॅडम. इथे पाहता शनीची दृष्टी अशी वाईट मानली गेलेली आहे. पण बरोबर आहे, जर आपण पाहिलं तर बरोबर आहे. परंतु शनीची दृष्टी जर मित्र ग्रहावर असेल तर तो त्याप्रमाणे व्यवहार करतो. म्हणजे मित्रभाव, म्हणजे त्याचे जे मित्र जे शुक्र, राहू वगैरे. तर आणि जर त्याची दृष्टी शत्रुस्थानावर असेल, म्हणजे शत्रूच्या घरावर असेल, तर तो तसा व्यवहार करतो. म्हणजे ज्यावेळेस जेव्हा ते कारकिर्दीत होते, तर शुक्राच्या घरावर शनीची नजर, त्यामुळे त्यांना त्यावेळेस एवढा त्रास झाला नाही. पण मग जेव्हा न्यायाधीश स्वतः न्याय करायला येतो, तेव्हा ते बाहेर पडलेलं दिसतंय. तुम्हाला सांगतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, शनीचा ना कोई दोस्त है ना कोई शत्रू है. त्याच्यामध्ये असं आहे की तुम्ही जे कराल ते भराल, हा नियम आहे. ओके. इथे शनीची दृष्टी दशम स्थानावरती, शुक्र त्याचा मित्र आहे. बुधाच्या राशीवरती आहे, बुध त्याचा मित्र आहे. गुरुची 10वी दृष्टी, म्हणजे शनीची 10वी दृष्टी गुरुच्या राशीवरती आहे, तो त्याचा मित्र आहे. ना काही से दोस्ती ना काही से भेद, असा भाग आहे. कोणाशी वैर नाही, कोणाशी मित्र नाही, मैत्री नाही. शनीची परंतु भूमिका अशी आहे. हा, नाही, पण काही जण म्हणतात की मंगळ आणि सूर्याच्या भावांवरती शनीची नजर असता जबरदस्त, म्हणजे नकारात्मकच परिणाम नाही बघ, पाहायला आता मिळतात. इथे मी तुम्हाला दाखवलं साहेब की दशम राईट. स्थान हे शुक्राचं आहे, कन्या राशी बुधाची आहे, बरोबर. धनुराशी गुरुची आहे. देर आर ऑल फ्रेंड. पण तिथे राईट. फ्रेंड बिंड काही चालत नाही. इथे मुख्य घटना तुम्हाला मी सांगतो, शनी मंगळाची जी अंशात्मक युती आहे, 16 अंश 17 अंश, त्या ठिकाणी अकस्मात येणारी संकटे असा शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे. आहे. अकस्मात ओके. होणाऱ्या घडामोडी, हे वाक्य लक्षात ठेवा. ओके सर. अकस्मात होणाऱ्या घडामोडी या शनी मंगळाच्या युतीत किंवा समसप्तक योगात होतात. आणि आपल्याकडे पूर्वी माजी गृहमंत्री सुद्धा शनी मंगळाच्या समसप्त योगामध्ये काही केलं नसताना सुद्धा एक काही ना काहीतरी भानगडी करून ठेवल्या. असं आहे. म्हणजे कोणामुळे कोणाचं काय होत आहे रे, असं आहे. सर एक विचारू? हा बोला. अं, विपरीत राजयोग जो म्हणतात की नाही, ते असं पूर्ण सर्कल पूर्ण व्हावं लागतं का? म्हणजे नाही, वेळ असा असा षष्टमी. काही नाही, असा काही नियम नाही. पण बघा, दोन दोन गोष्टी आहेत मॅडम, की ज्या वेळेला एखादा ग्रह सेकंड राऊंडनी येतो, तुम्ही अगोदर केलेलं कर्म कार्य ह्याच्याशी निगडीत त्याचा फलादेश असतो. मग इथे किती चांगले चांगले राजयोग असणारे लोक 12च्या भावात गेलेले आहेत, आणि ज्याला राजयोग नाही तो पहिल्या भावात आहे. कळलं? हम्म. नाही म्हणजे असं काही नाहीये नियम की ही नाही पूर्ण नाही 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 झाली नाही पाहिजे, नाही, असं काही असं नाही. नाही. तुम्ही मला सांगतो, मी एक एक पुण्यामधला एक ग्रस्त आहे, संतोष पंडित. ऐकलं नाव कधी? नाही. जे लोक पुण्याचे असतील त्यांना माहिती असेल. संतोष पंडित नावाचा मनुष्य आहे. हा सगळे भानगडी उघड करतो, आणि तो कुंभ राशीचा आहे.
आणि तो बेधडक तो सांगतो की किती गुन्हे माझ्यावरती करा, अटक करा, शिव्या द्या, मारा, मला मारा, मारून टाका, पण तो त्याची भूमिका सोडत नाही. रोज रील टाकतो जे काही जिथे अन्याय वगैरे होत असेल तिथे. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी त्याची जी हिंमत आहे, तर त्याला मी शाबासकीचं पत्र लिहिलं की बाबा तुझ्या अंगामध्ये एवढं धाडस आलंय कुठून. तो कुंभराशीचा असल्यामुळे या सगळ्या कारवाई तो उघडपणे करतोय आणि एकदम बिनधास्त असं आहे. तर हो तुम तो सगळ्या हा सर राजकारण्यांच्या कोण आहे गाड्या सर? उभ्या असतात त्यांना तो हे करतो की नो येस पार्किंग मध्ये उभी केली आहे, हा काय महानगरपालिकेने बघा हे काय केलंय, सगळं सांगत असतो. एकदम हे हा बोला पोद्दार मॅडम बोला. हा सर कोण आहे सर हे पंडित? संतोष ते पंडित विचारते. आहे इथे डेक्कन जिम करायचं आहे. युट्यूबला रील्स दिसतील त्यांचे तुम्हाला. असं आहे. पण तो चांगले चांगले विषय आणतो. हे आहे अवेअरनेस आहे, लोकांपर्यंत उजेडात आणणं चांगलेच असं काही हे नाहीये, सिम्पल आहे. पण माझं म्हणणं असं आहे, दुसरं एक पुण्या पीएमसी म्हणून एक चॅनल आहे, ते पण असंच मांडतात भरपूर. त्यांनी ते कुदलवाडीचं भरपूर प्रकरण मोठं आणलं आणि झटतायत ते वाटतायत लोकांसाठी, गरिबांसाठी हे करतात. एनिवे आणखी काही विचारधारा सगळ्यांनी व्यवस्थित चांगल्यापैकी पत्रिका वाचलेली असं मला वाटतं. शनी कोणाचाही मित्र नाही. ऐन वेळेला शनी हा बदल करतो, आपले नियम स्वतः ठरवतो, त्याच्यामध्ये प्रक्रिया बदलतो. तो मित्राचा मित्र नाही, शत्रूचा शत्रू नाही, तर तो कर्माचा तिथे फलादेश देणारा प्लॅनेट आहे. पत्रिका काढा मॅडम. सर बोला. एक विचारू का? हा येस बोला ना. सर शनी मंगळ युती जेव्हा असते तेव्हा बंधन योग निश्चित असतो का की बंधन काही योग व्यक्ती नसतो, पण घडामोडी प्रचंड होतात. आता तुमच्या तिकडचे बघा ना, देशमुख मॅडम आहेत, त्यांचे शेजारी आहेत, ते पण उगाच काही ना काहीतरी कामामध्ये जाऊन आले काही कारण नसताना. हे वॉज हो सर. व्हेरी इनोसेंट, व्हेरी इनोसेंट. स्वतः कायदे बरोबर पंडित आहे आहेत सर. ते, हो स्वतः हो कायदे पंडित आहेत. बरोबर आहे सर. शेवटी असं आहे शनी मग. शनी आहे. नाही ते काही प्रकरण असेल ना, अंगलट येतात फुकटच्या फाकट, काय सांगता हम्म. येत नाही ते काय. मी एक नोटीस टाकली एका ग्रुपला, त्याच्यानंतर सगळे कॉमेंट बंद झाले. एकच फक्त वॉर्निंग दिली, 1 कोटीचा दावा करणार म्हणून, सगळं कॉमेंट बंद झाले. हा बरोबर आहे सर. हा एका ग्रुपवरती फक्त एक 499 500ची नोटीस टाकली की शासकीय कायदा असा असा आहे, 1 कोटीचा दावा करणार. सगळे कॉमेंट येणं बंद झालं. म्हणजे कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात, त्या कायदेशीरच कराव्या लागतात. आणि जेव्हा 1 कोटीचा दावा केला 4-5 लोकांवरती, ज्यांची 1 लाखाची किंमत नाहीये, ते पळापळ होईल. खरं आहे सर. चव्हाण मॅडम तुम्ही वाचली होती नोटीस ती? हो हो सर. मग किती कायदे आहेत त्याच्यामध्ये? हो खूप आहे. असं आहे. म्हणून कोणाच्या बद्दल काही विचार करताना फार चांगल्या व्यवस्थित हे केलं पाहिजे. इथे कोणाची डाळ शिजत नाही, पाणी सुकून जातं सगळं. खरं आहे सर. बरं ठीक आणि आहे. कांद्याचा दाग हा हवाच त्याच्याशिवाय होत नाही. ठीक आहे, हरकत नाही. आणखी सांगा, प्रत्येकाने आपापला विषय मांडा. तुम्हाला पूर्णपणे मुभा आहे, सोय आहे, अधिकार आहेत बोलायचे, विचार मांडायचे. तुम्ही सर्व ज्योतिषी आहात आणि तुमचा क्लास आहे असं समजायचं. पण सर पण यांना कोणी असं अगोदर हे नसेल केलं का की अरे बाबा असं तुझ्या नाही याच्यात हो, असं आहे ही जरा धुंदी सांगू. असते मॅडम, धुंदी असते, धुंदी. हो ना. हे काही बरोबर. नाही करू शकत. धुवा धुवा. न्याय व्यवस्थेचा कारक शनी आहे असं म्हणायला हरकत नाही सर, कारण मी माझं एक्झाम्पल देतो. तर ऍक्च्युली माझे 2 डिवोर्स झालेले आहेत. ओके, म्हणजे सेकंड तर म्हणजे मामाचीच मुलगी होती, खोटे नाटे दावे टाकून येते. पण इतकं जबरदस्त की मला दोन्ही ह्याच्यात
एक रुपयाही खर्च करावा लागला नाही किंवा आपण जे म्हणतो कॉम्पेन्सेशन मेंटेनन्स द्यावं लागलं नाही. कारण माझे शनी अष्टमात आणि त्यांच्याच मूळ त्रिकोण राशीत म्हणजे कुंभ राशीमध्ये आहेत. तर ठीक आहे. आता स्वतःच काही सांगू नका. पहिला आपल्याला ह्या सर पत्रिकेवरती एक बोलायचं. विचारू का? हा येस मॅडम बोला. सर आता मग एवढा उशीर चार्जशीट तयार व्हायला लागण्याचं काही ग्रहयोग काय असतील की कधी कधी आता काय असतं शनी विनेत आल्यावरच ते पुरावे हा जमा करण्यासाठी काही अवधी लागतो. हा जसं विजय मल्ल्याची पण चार्जशीट अजून तयार झाली नाही, 7 वर्ष झाली. हा 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 ओके. नरेश गोरे पण चार्जशीट तयार झाली नाही, 5 वर्ष झाली. कारण का हम्म, की सगळे पुरावे जमा करूनच तुम्हाला न्यायाधीशांपुढे मांडावी लागते. तर चार्जशीट हम्म, पेंडिंग, पोलिसांना अधिकार आहे चार्जशीट पेंडिंग ठेवायचे. फक्त अच्छा एखादं पण पान मग हे पुरवणी हम्म, जोडण्याचे पण अधिकार आहेत, पुरवणी नंतर पेंडिंग ठेवण्याचे पण अधिकार आहेत कायद्यामध्ये. हा, हा, हा. पण मग आता हे सस्पेंडेड आहेत का? हा, अरेस्टेड इज अंडर अंडर कस्टडी. अच्छा ओके 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 जेलमध्येच आहे. पण मग हे आता म्हणजे ज्या वेळेला परत शनी मार्गी होईल आणि शनिवरनं शनी जाईल अंशात मग त्यावेळेला काहीतरी निकाल लागू शकतो नाही, निकाल बिकाल कुछ नाही, आणखी त्रासातून होणार. निकाल आणि वगैरे नाही. अच्छा ओके पुरावे म्हणजे पुरावे एवढे सफरिंग आहे हा सफरिंग आहे. पुरावे एवढे भरभक्कम मिळवत आहेत. हा हा तेच परदेशी तर आता संबंधित मंगळाची दृष्टी पण येणार आहे आता 28 हा जुलै नंतर. कन्येतल्या मंगळाची म्हणून दृष्टी आहे ना. त्रासदायक आहे. हम्म. म्हणजे काही काही केसेस आहेत ना, पेंडिंग एवढ्या राहतात ना. आता कालची बॉम्बस्फोटाची केस 19 वर्षानंतर निकाल लागला. 19 वर्ष कशाला म्हणतात? त्या अमरावतीच्या जेलमधून रात्री 1 वाजता त्यांना सोडण्यात आलं, माहितीये तुम्हाला? असं आहे. रात्री 1 वाजता त्यांना तिथून हे केलं, रिलीज केलं. 19 वर्ष राहिलं. म्हणजे कायद्याचं राज्य आहे, काही काही आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. हम्म, हम्म. हो असं ना आहे. म्हणजे ज्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली ती बघून झाली त्यांची अहो काल बघा ना, 15 वर्ष. उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला. हो ते पण जरा ते रहस्यमयच आहे. मग ते का, तर ते जे पकडले होते ना तिथे न्यायमूर्ती न्यायमूर्ती. न्यायमूर्तींची एक चौकशी हा, करायची. मग इथे काही अभियोग, काही महायोग, काही चालू शकतो. काही आपण नाही करू सर शकत नाही. कायदा खरंच म्हणजे आंधळा आहे एवढंच खरं. आंधळा नाही आहे, कायद्याला डोळे आहेत. पण नाही पण लोक वापर नाही करत ना त्याचा म्हणजे नाही, वापर खूप कसा आहे, तुम्ही कसं आहे मॅडम, असं आहे की एखादी घटना घडली, तुम्ही एक स्त्री आहात किंवा एक पुरुष आहे, एक मुलगा आहे. तो जर न्यायाच्या संस्थेमध्ये तो निदर्शनात आणतो की अशी अशी घटना घडलेली आहे, तर हम्म. न्यायाधीश स्वतः सुमोटो करतात आणि मग ते स्वतः स्वतः पार्टी बनतात. असं आहे. त्यांच्याकडे भरपूर अच्छा. अधिकार आहे, भरपूर हम्म. भरपूर अधिकार आहे. असं आहे. ठीक आहे आता पूर्ण काय म्हणजे दिवसभर त्यांनी संपूर्ण काम केलं आणि जाता जाता तो हे केलं राजीनामा हो, दिला. येस. राजीनामा कसला, अजून काय राजीनामा काय, म्हणजे सगळं गेलेलं आहे. हो तेच सगळं म्हणजे सगळं गेलंय. राजीनाम्याचा याचा संदर्भ येणार नाही, हकलपट्टी आहे, डिसमिस. हा द्यायला लावला. नाही, अजून हो. त्याच्यावरती नोकरीवरती काही कारवाई नाही अजूनपर्यंत. शोध चालू आहे, तपास चालू आहे. तो तपास किती दिवस लागेल काही त्याचा भरोसा नाही. ते सगळे पुरवणी जोडत असतील. असं पण आहे. हे सगळं एकदम अचानकच नाहीये असं आता त्यांनी ते अचानक संध्याकाळी हे केलं पण आहे फार छानबीन होईल सगळी त्यात पण. काय आता पोंक्षे साहेब सरकारी संरक्षण खात्यातील संदर्भ आहे त्यांचा. त्यांना कल्पना असेल की त्यांची इंटेलिजन्स काश्मीर ते कन्याकुमारी आणि विशाखापट्टणम ते मुंबई सगळ्या ठिकाणी त्यांचे लोक असतात इंटेलिजन्स. ते सगळ्या गोष्टी तिथे माहिती देतातच, तशी ही माहिती आहे. हा पोंक्षे साहेब बरोबर आहे की नाही? हो सर, हो सर. तुमचे इंटेलिजन्स सगळ्या ठिकाणी आहेत की नाही? हो हो सर, हो सर. इंटरनल म्हणजे बाहेरचं असतं तसं आमचं इंटरनल पण चालू असतं म्हणजे काय म्हणतो आम्ही त्याला बॅकग्राऊंड चेक. येस. आणि इथे एवढा मोठा देश कसा सांभाळला हे हो सगळं माहिती असतं. तुम्ही फक्त एखादं पत्र टाकून बघा,
कसे धिंगाणा होतो. बरं ठीक आहे. आणखी आता जायचा वेळ झालाय, तर तुम्हाला क्लास कसा वाटला आता अभिप्राय द्या. आणखी तुम्हाला बोलायचं असेल, विचार मांडायचे असेल तर अवश्य मांडा. तर चव्हाण मॅडम तुमचा अभिप्राय, हळदणकर मॅडमचा अभिप्राय, नंतर समारोप कुबल मॅडम करतील. सर, या पत्रिकेत भाग्येश, लाभेश, धनेश, लग्नेश हे बिघडलेत आणि दशमेश षष्ठात मार्केशासोबत आणि भाग्येश अष्टमात सगळ्याच या ग्रहांसोबत, त्यामुळे त्याला ही दुर्बुद्धी सुचली आणि त्रास झाला. होऊ शकतं, बरोबर आहे. तर बोला. अष्टम स्थान अंडर टेबल मनी आहे आणि तिथे शनी मंगळ आहे, शिवाय राहू सोबत, सगळं उघडकीस येणारच आहे. येस येस, एक्झॅक्टली. अनप्रेडिक्टेबल. येस सर. कधी ना कधीतरी काही ना काहीतरी प्रश्न उपस्थित होतील. हे ठरलेले नियम आहेत. म्हणून प्रत्येक स्थानात आपण नेहमी सांगतो ना की प्रत्येक स्थानाचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे आणि त्याला अनुसरूनच तुम्ही फलादेशाची एक ठराविक गोष्ट सांगू शकता. चव्हाण मॅडम, युअर ओपिनियन. हो सर, इथे लग्नेशच मुळात बिघडलेला आहे. पूर्ण रवी नवमांशात राहू युक्त अष्टमात गेलेला आहे. तिथेच तो लग्नेश बिघडलेला आहे, तिथेच आसक्ती तयार झाली. शिवाय षष्ठ स्थान पण आगंतुक दोषाचं आहे. म्हणजे हे दोष आपले स्वतः किंवा आपल्या कर्माने ओढवलेले असतात किंवा आपल्या विचारांच्या राहणीमानामुळे, निर्णयामुळे आलेले हे त्रास असतात. तोच षष्ठी शनी पूर्ण राहूयुक्त आहे, मार्केश आहे, म्हणून हा पण तयार झाले. आता ह्याला एकच आहे की जे काही आहे त्रास ते भोगून संपवायची तयारी ठेवायची. आणि कारण व्यक्तीला त्याच्यामुळे एखाद्या मर्यादेपुढे काही करता येणार नाही याला. त्याच्यामुळे बरोबर, किती उपाय रेमेडीज केल्या तरी काही त्याला काय अर्थ उपाय नाही. नाही ह्याच्यावर. त्याला भोगूनच मोकळं व्हायचं आता हे. येस. तर छान सर, तुम्ही नेहमीच छान छान कुंडल्या घेता आणि आम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळतं. आणि सगळ्यांनी पण जे सांगितलं तेही छान व्यवस्थित मांडले, सगळे हुशार पण झालेले आहेत. त्यामुळे थँक्यू सर, असेच कुंडल्या घेत राहा. तुम्हाला माहितीये आपण थँक्यू. एक पत्रिका सांगितली होती जिग्ना होराची, माहितीये तुम्हाला? काय स्थिती हा. होती त्या बाईची? मिथून लग्न, हो हो नाही का? हो. शनी केतूची युती. हम्म. हम्म. ते हिच्या चंदा कोचरच्या कुंडलीमध्ये आहे. असं आहे. हम्म. म्हणजे तिथे ह्या युती जी असते ना ही अतिशय धोकादायक हो हानिकारक आहे. तेव्हा शनीला तुम्ही दिवसता ना त्यावेळेला कालांतराने तो मनात हे करून बसतो की काही ना काहीतरी होणार. धन्यवाद मॅडम, थँक्यू. बरं, आणखी हळदणकर मॅडम तुम्हाला काय अभिप्राय द्यायचा आहे? हो सर. बोला. प्रथम तुम्हाला नमस्कार करते, कुबल मॅडमना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार. आता कुंडलीबाबत जवळजवळ बऱ्याच विद्यार्थ्यांनी, अगदी तुमचे फार जुने स्नेही असतील त्यांनी सुद्धा नव्याने येऊन बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकला आणि नवीन माहिती इंट्रोड्यूस करून दिली. प्रत्यक्ष शासकीय नोकरीत असताना शनी आणि मंगळ हे दोन वादग्रस्त ग्रह किंवा दोन पापग्रह हे जेव्हा एकत्र येऊन बसतात तेव्हा ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर प्रकाश टाकणार आणि आपल्याला अडकवणार याबाबतची शिकवण तुम्ही आधीपासून दिलेलीच आहे. ते केवळ शासकीय गोष्टीतच नाही तर वैवाहिक जीवन असेल किंवा कुटुंबाविषयक असेल, काही ना काहीतरी ते आपल्याला तंटा डोकं आपटायलाच लावतो. तर इथे याच्यात एकच असं विशेष दिसतंय आपल्याला की दोन विपरीत राजयोग आहे. हे विपरीत आहे. मला असं सर आठवतंय की तुम्ही एका लेक्चरमध्ये असं इंट्रोड्यूस केलं होतं की जेव्हा गुरुची दृष्टी या ह्याच्यावर पडते
तेव्हाच तो विपरीत राजयोग फळास येतो. तोपर्यंत तो येत नाही. म्हणजे त्याचं दृश्य फलित काय ते समोर येतं. आता 22 मध्ये समजा ह्याला अटक झाली किंवा 22 मध्ये हा फ्रॉड उघडकीस आला, तेव्हा गुरुचं स्थान कुठे होतं? आता 25 मध्ये तो मिथुनेत आहे. याचा अर्थ 25, 24, 23 आणि 22. मग तेव्हा मीन शनी बरोबर गुरु इथे मीन मीनेत होता, मीन राशी. येस. मीन राशी. तेव्हा राहू गुरु यांची युती झाली असेल आणि राहू गुरुची विपरीत स्थानाच्या ह्याच्यावर वरती परदेश संबंधित त्यांनी जो फ्रॉड केला हे करून, तर ते कदाचित उघडकीस आलं असेल. आणि मगाशी 2 पोंक्षे म्हणून सर होते, त्यांनी पण एक गोष्ट अशी चांगली सांगितली की आतापर्यंत त्यांनी जो पैशाचा उपभोग घेतला हो तो हो. सुद्धा एक विपरीत राजयोगाचाच परिणाम होता, की तिकडे तसे ग्रह असल्यामुळे तो बिंबुपाठ घेत राहिला. पण तिथे शनी मंगळ युती आहे, ती कधी ना कधी आपल्याला शासनाचा आणि नक्की. न्यायाचा दरवाजा दाखवणार, 100%. तो उघडणार. हे भय माणसाने सतत आपल्या मनात ठेवायला पाहिजे. आणि भाग्येश व्ययात हा पण एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे होता. भाग्येश व्ययात आहे आणि तो अंगारक योगात आणि शनी बरोबर. शनी चंद्र हा मानसिक हे देणारा अशा सगळ्याच प्रकारचं गोंधळाचं वातावरण या पत्रिकेमध्ये आहे. तेव्हा याचा जर आधी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून याचं फलित काय निघणार आहे असं लक्षात घेतलं असतं, तर मला फक्त विपरीत राजयोग आहे म्हणून मी हे उपभोगतोय असं म्हणून चालणार नाही. त्याचं विपरीत काय होईल हे पण लक्षात घेणं गरजेचं होतं. आणि सर गीता मॅडमनी एक मुद्दा मांडला आणि तो अगदी बरोबरच आहे. पण केतू जर वर्गोत्तम असेल तर राहू पण वर्गोत्तमच असणार ना? नाही, आता वर्गोत्तम म्हणजे इन द सेन्स असं आहे मॅडम, की कन्या राशीतला जर समजा राहू आहे तो कन्या नवमाशामध्येच आला. आता कन्या राशीला कन्या मला नवमाश हा शेवटचा आहे. ऐकायचं हा 2 हा कन्या राशीला कन्या नवमाश हा शेवटचा आहे. हा तसा मीन राशीला मीन नवमाश हा शेवटचा आहे. शेवटचा आहे. हो. तर त्या अंशाला ते आहेत का, तर ते वर्गोत्तम म्हणून त्याचा विचार केला जाईल. हा. आणि हे पापग्रह असल्यामुळे ते चांगल्याच पद्धतीने वाईट पापग्रह उत्तम देणार, याच्यातही भयंकर शंका नाही. कारण हे पण तुम्ही आम्हाला आधी शिकवलंय की वर्गोत्तम ग्रह कोणता झालाय, पापग्रह झालाय की शुभग्रह शुभग्रह. झालाय, याचा विचार करायला पाहिजे. तर असा जर थोडासा आधीपासून अभ्यास केला आपल्या पत्रिकेचा, तर आपल्याला कुठे थांबायला हवं आणि काय करायला हवं. पण विधिलिखित जे असतं त्याच्या पुढे काही शाणपण नाही, हे पण नाही. या करेक्ट. पत्रिकेतून पुन्हा एकदा लक्षात येतं. तेव्हा सर तुम्ही खरोखरच पत्रिका डोळसपणे मांडता आणि विद्यार्थ्यांच्याकडून सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या उलगडून घेता. हे तुमचं अध्यापनाचं कौशल्य आहे. तर ह्या कौशल्याला सुद्धा शतशः नमन. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. कुबल मॅडम नमस्कार. हो, नमस्कार. तुम्हालाच नमस्कार सर. सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. हळदणकर मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि खरं तर सगळ्यांनी अतिशय अतिशय उत्तम, म्हणजे तुम्ही शिकवताच एवढं छान, तर खूप म्हणजे पत्रिकेचं वाचन अगदी काय म्हणायचं मायक्रो लेव्हलला झालेलं आहे. आज ते पोंक्षे साहेब पण बोलले, फार छान वाटलं. त्यांनी पण म्हणजे व्यवस्थित अगदी ते विपरीत राजयोगाचं येस येस. सांगितलं. पण सर मी बाकीचं आता बघा बोलू की नको, पण बोला मला बोला. असं बोल. हे म्हणून नाही, पण मला काय म्हणायचं, इथे फक्त चंद्रच म्हणजे वृश्चिक नवमांशात, बाकीच्या सगळ्यांना नवमांश तसे चांगले मिळाले. म्हणजे बरोबर आहे, ते चंद्र मंगळ शनी राहू हे तर अष्टमात आले. आणि पण ह्या माणसांनी म्हणजे त्या पोंक्षे साहेबांचा मला तो शब्द फार आवडला की पॉवरचा मिसयूज केला आणि अजून काहीतरी येस ते येस. म्हणाले करेक्ट. जाणीवपूर्वक. म्हणजे त्यांना येस. ते पकडले का नाही गेले, तर ते सगळे सूक्ष्मांश चांगले आहेत ना. पण ज्या वेळेस आता इथे मिनेत
शनी आला. आणि अगोदर पण तुम्ही 22 साल सांगितलं बघा, चंद्राची म्हणजे महादशा सुरू झाली तेव्हा त्या मॅडमनी पण ते छान काढलं होतं, 1 जुलै का काय 2022. तर हो म्हणजे हो, ते ते फार सुंदर. पकडले, म्हणजे ते बरोबर. जाणार याच्याबद्दल वादच नाही. कारण हा सगळं म्हणजे भाग्येश बिघडलाय, त्याच्यानंतर चंद्र स्वतः बिघडलाय, शनी पण, आणि तिथे राहू आहे, त्यामुळं सगळी गडबड होणारच. आता जाऊ द्या, मला ते सांग, म्हणजे तुम्हाला विचारायचं होतं ते बरोबर विचारलं. आता मी थोडीशी सुरुवात करते, जास्त काही नाही, पण आपल्याकडे आहे जरा 2-3 मिनिटं म्हणून. तर म्हणजे हे जे जातक आहे यांना सरकारी नोकरी, म्हणजे हा लग्नेश सप्तमात आणि गुरु सूर्याचा काय समसप्तक योग झाला, तर केंद्र म्हणजे सरकारी त्यांना फायनान्स डिपार्टमेंट, केंद्रीय ह्याच्यात तुम्ही असं म्हणालात ना की नोकरी हम्म. होती. आणि शिवाय हा नोकरी पण तिथे आपण म्हणजे षष्ठ स्थानात शनीच्या राशीत हा दशमेश म्हणजे शुक्र आणि लाभेश बुध हे आहे. पण हा बुध लाभेश असला तरी त्याच्याबरोबर तो असा धनेश पण म्हणजे मार्केश पण आहे. आणि मग हे ज्यावेळेस हे सगळे ग्रह म्हणजे भाग्येश मंगळ, त्याच्यानंतर षष्टेश आणि सप्तमेश शनी, हा चंद्र स्वतः हा मीन राशीत म्हणजे तो त्याच्यातच आहे, आणि राहू हे एकत्र आल्यामुळं म्हणजे आणि हे शिवाय विपरीत राजयोगात बरेच त्याच्यातले ग्रह आहे. शनी पण विपरीत राजयोगात आहे, चंद्र पण विपरीत राजयोगात आहे. म्हणजे अगोदर त्यांना म्हणजे लक्षात नाही आलं की आपण काय करतो, असं आपण म्हटलं, आणि ते सूक्ष्म चांगले आहेत, म्हणजे ते करत गेले की मे बी आपण रिटायर होईपर्यंत असंच करत राहू, अशा अर्थाने असं आपण म्हणू शकतो. आणि मग आता तर सगळेच म्हणजे बदलले ना, इथे सप्तमात राहू आलाय, समोर मंगळ केतू आले. लॅपटॉप ओढला माहितीये. हम्म. तर मला असं म्हणायचं सर, आणि ते फॉरेनचं तर आपलं झालंच, कारण तो व्ययशच अष्टमात आहे ना, आणि तो राहू आणि शनी आणि मंगळाबरोबर म्हणजे आहे. तर म्हणजे आता बाकीचं सगळं सांगितलं म्हणून मी जास्त नाही सांगत. हा मॅडमनी मध्ये तो पॉइंट सांगितला होता की मंगळ चतुर्थेश पण आहे ना, चतुर्थेश आहे, भाग्येश पण आहे. तर ती तुम्ही म्हणाला बोलता बोलता की प्रॉपर्टीवर पण जप्ती म्हणजे त्यांच्या आली, हो की नाही असं. हम्म. हो. एकंदरीत म्हणजे पत्रिका असं काय म्हणावं तेच कळत नाही, छान नाही म्हणावी की, म्हणजे त्यांना संधी तर खूप छान मिळाली होती, पण ह्या ग्रहांची अष्टमात असलेल्या सगळ्या ग्रहांची बैठक चुकीची असल्यामुळे त्यांना त्या म्हणजे संधी मिळालेल्या संधीचा म्हणजे त्या ते जसे ग्रह त्यांना दुरुपयोग केला. तर दुरुपयोग केला. आणि त्यामुळे आता, कारण आता आपल्याला दशा लावायच्या होत्या, पण ठीक आहे, पण आता इथून पुढे म्हणजे जी चंद्राची दशा 22 सुरू झाली म्हणजे 32 पर्यंत, म्हणजे हार्डली 64 इयर्स म्हणजे हे होतं त्यांचं. आणि मुळात आता ते एकदा केस दाखल झाली की त्यांची सुटका म्हणजे कुठल्याच मार्गाने वाटत नाही. ते मॅडम म्हणतात तसे देव करा, धर्म करा, किंवा काही पण, नाही काही मे नाही, काही बी नाही. मे बी ते लग्नात गुरु होता, लग्न चांगलं होतं त्यांचे, म्हणजे अगोदरच ते स्पिरिच्युअलिटी मध्ये असते, आणि एवढे छान सूक्ष्मांश मिळाले, तर त्यांनी मुळात असं कार्यच केलं नसतं. पण बैठक तर म्हणजे ग्रहांची तसंच सांगते म्हणजे. पण तसं म्हणजे खूप छान आम्हाला तुम्ही त्या प्रेडिक्शनच्या इतक्या मायक्रो लेव्हल पर्यंत आम्ही विचार करू शकतो, ह्याचं म्हणजे माझं नाही, सगळ्यांचंच श्रेय तुम्हाला तुम्हाला आणि तुम्हालाच आहे. असंच आम्हाला तुम्ही छान शिकवत राहा. खरं तर असं म्हणायला पण कसं तरी वाटतं, आम्ही पण खूप हे करायला पाहिजे, त्याच्यात तुमच्या बरोबर योगदान द्यायला हवं. आम्ही प्रयत्न करत आहोत, सगळेच जण करत आहोत, पण तरी तुम्हाला हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ, हॅट्स ऑफ सर. धन्यवाद. खूप कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. देशमुख मॅडम, देशमुख मॅडम आहेत का? हो आहेत सर, बोला. काय सर? तुम्ही आता संध्याकाळी म्हणजे रात्री सुशील कुलकर्णीचं अॅनालायझर पहा. कालची घटना मी तुम्हाला सांगितली ना, 100 कोटी रुपयाची, हो हो. तर ती कशी घडली आणि त्याच्या पुढे 1000 का 2000 कोटी रुपयाचं कसं नुकसान झालं, ते त्यांनी एवढं व्यवस्थित मांडणी केले. आणि हो सर, बघते मी. दुःखदायक मी ते सांगू शकत नाही इथे, पण ते अवश्य पहा अॅनालायझर. ठीक आहे सर, नक्की बघेन. नक्की बघा. धन्यवाद सगळ्यांना. हो सर. आणि थँक्यू असं सर. येत राहा. थँक्यू. थँक्यू. चांगली कुंडली आज मांडली. धन्यवाद. धन्यवाद सर, शुभरात्री.